गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, संचालक संबोधी UPSC MPSC IS अकॅडमी मुंबई ठाणे. आणि आज 10 जानेवारी 2021 आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शिक्षिका फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जो 10 दिवसांचा सेशन ठेवला होता आणि त्यात हा एक स्पेशल सेशन आहे. त्या निमित्ताने आपण भेटतोय. 3 जानेवारीला आपले 3 ऑफिसर्स ज्यांनी संबोधी करिअर अकॅडमी मधून संपूर्ण प्रशिक्षण घेऊन किंवा एक जे अधिकारी होते त्यांनी मेन्स इंटरव्ह्यू लेवलला प्रशिक्षण घेऊन जे MPSC थ्रू असिस्टंट कमिशनर आहे अशा मुरलीधर भांडेंचं त्या दिवशी आपण सेशन ऐकलेलं होतं. त्याच्यानंतर माझी विद्यार्थिनी ज्ञानदा पवार जी आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे आणि जी खूप उशिरा प्रशासनामध्ये जिनी सुरुवात केली, म्हणजे 29व्या वर्षी तिने सुरुवात केली आणि 31व्या वर्षी ती संबोधीच्या ठाणे ब्रांच मधून संपूर्ण प्रशिक्षण घेऊन अगदी 1.5 वर्षामध्ये ती क्वालिफाय झाली. ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये ती आता खूप चांगल्या पोझिशनला आहे. दीपाली डोंगरे अकोल्यावरून खास पुण्यामध्ये एक आपण उपक्रम राबवलेला होता सामाजिक शैक्षणिक फ्री UPSC कोचिंगचा. त्याच्यामध्ये ती सुद्धा तिने UPSCचं कोचिंग आपल्या इकडे केलं होतं आणि आता ती जस्ट रिसेंटली जुलै 2020 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये थेट मॅनेजर लीगल पदावरती सिलेक्ट झालेली आहे. तर त्या तिघांचंही लास्ट संडेला सेशन झालं होतं. ज्या लोकांनी या 10 दिवसांसाठी नोंदणी केली होती त्या लोकांनी ते अटेंड केलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेला संबोधी करिअर अकॅडमी मधूनच UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचं गायडन्स घेतलेल्या तृप्ती सांडभोर, ज्या आता पनवेल महानगरपालिकेला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत, यांचं सेशन होणार होतं परंतु काही कारणास्तव ते झालं नाही. पण त्यात नेहमीच स्पर्धा परीक्षांच्या गायडन्ससाठी संबोधीचं ठाणे ब्रांच ला येत असतात. मागच्या वर्षी याच उपक्रमामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं होतं आणि त्या सुद्धा एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. बरेचसे स्टुडंट्स गेल्या 8 दिवसांपासून म्हणजे संपूर्ण 3 जानेवारी पासून रोज मॉर्निंगला जे सेशन्स होतात आपले स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षांच्या प्रिपरेशनसाठी, तर त्यामध्ये रोज 7:30 ते 9:30 माझे सेशन्स अटेंड करतात. हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन वगैरे सकट. आणि आता पुढील 2 दिवस आणखी सेशन्स असतीलच, उद्या आणि परवा. सो याच कडीमध्ये लॉकडाऊन असताना, पॅन्डेमिक असताना आपण अगदी एप्रिल महिन्यापासून आपले वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना जागरूक करणे असो की सामाजिक जागृती असो, या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम उच्च अधिकाऱ्यांना जे संबोधी करिअर अकॅडमीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, ज्यांना संबोधी करिअर अकॅडमीचं प्रशासक बना अभियान माहिती आहे, ज्यांना संबोधीची सामाजिक आर्थिक परिवर्तनाची जी एक विजनरी एक आउटलुक आहे तो ज्यांना माहिती आहे, ते लोक उच्चस्तरीय कमिशनर लेवलचे लोक हे या प्लॅटफॉर्मवरून अनेक लोकांना त्यांनी गायडन्स केलेलं आहे. महाराष्ट्राच नव्हे तर भारतातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले अगदी एप्रिल महिन्यापासूनचे जे काही प्रोग्राम झाले आणि जे आपलं रेग्युलर कोचिंग आहे, बरेचसे लोक त्यातले बरेचसे विद्यार्थी त्यातल्या आपल्या विकेंडच्या बॅचेसला, रेग्युलर बॅचेसला जॉईन सुद्धा झालेले आहेत. अजूनही काही लोक होत आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, याच सेशनचा एक महत्वाचा भाग आज 10 जानेवारी 2021 ला आपण 4 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे हे करतोय, पुढे नेतोय. त्याच्यामध्ये आताच 2 अधिकारी आपले होऊन गेले. स्वाती सुर्वे जे इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेसला आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं. 2016च्या बॅचच्या UPSC क्वालिफाय आहेत त्या. त्यांचे मिस्टर, त्यांचे हसबंड रोशन कांबळे जे मुंबई पोलीसमध्ये आता चीफ इंटेलिजन्स ऑफिसर आहेत, त्यांचं आता गायडन्स झालं. आणि आता या ठिकाणी माझे मित्र, माझे फार जवळचे, ज्यांचा म्हणजे आमचा परिचय राहिलेला आहे, अजय खर्डे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी अजय खर्डे हे बेसिकली नंदुरबार, धुळे या भागातून आहे. आदिवासी बहुल असलेला जो भाग आहे महाराष्ट्राचा, म्हणजे एक गडचिरोली येतो, दुसरा अमरावती जिल्हा येतो आणि तिसरा हा नंदुरबार धुळ्याचा भाग येतो, या भागातून आहे. आणि मी स्वतः म्हणजे ज्यावेळेस मी थोडासा या सगळ्या लोकांना थोडा एक सिनियरच होतो, कारण माझी सुरुवात फार आधी झाली. 2004ला मी मेन्स दिली UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची, त्याच वेळेस सेंट्रल पोलीस फोर्सेसची इंटरव्ह्यू वगैरे दिली होती आणि नंतर मी परत तिथे आमच्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये आलो होतो. तर त्याच वेळेस यांची आणि आमच्या तेव्हापासूनचा परिचय म्हणजे 2006-7 ओके. त्या बॅच मध्ये मी एकमेव असा होतो की ज्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन्सचा अनुभव होता.
आणि इंटरव्ह्यूला सुद्धा मी जाऊन आलेलो होतो सीपीएफच्या. आणि हे सगळे नवीन लोक होते. 60 लोकांची बॅच होती. आणि त्यामध्ये अजय खर्डे हे एक असं म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं की थोडासा ग्रामीण भाग, आदिवासी बहुल भाग, त्याच्यामुळे खूप जास्त ते बोलायचे नाही. अभ्यास करायचे. मराठी मीडियम मधून शिक्षण झालेलं होतं, बरोबर? मराठी मीडियम मधून एज्युकेशन वगैरे. आणि हे सगळं बॅकग्राऊंड असताना आपण आपलं काम करायचं बाबा, आणि आपण आपला अभ्यास करायचा, या दृष्टिकोनातून त्यांनी पुढे त्यांचा संघर्ष सुरू ठेवला. आजचं जे टायटल आहे ना, ते PSI टू IRS, म्हणजे मीनव्हाईल म्हणजे ते PSI झाले, पोलीस सब इन्स्पेक्टर, महाराष्ट्र पोलीसमध्ये MPSC क्वालिफाय होऊन. आणि तिथे थांबायचं नाही, कंटिन्युअसली. मला आठवतं की माझं ज्यावेळेस काळा चौकीला ब्रांच होतं, तर अजयने मला फोन केला की मी मुंबईमध्ये आलेलो आहे, भेटायला येऊ का? मग आमची तिथे काळा चौकीमध्ये माझ्या ब्रांचला सुद्धा भेट झाली होती. तर अशा पद्धतीने UPSCच एक डोक्यामध्ये ठेवून मीनव्हाईल बाकीच्या पोस्ट सुद्धा काढल्या. इनफॅक्ट UPSC मधूनच त्यांचं इंडियन रेल्वे ची जी सर्व्हिसेस असते, सिक्युरिटी सर्व्हिस, इंडियन रेल्वे सिक्युरिटी सर्व्हिस. तर हा येस, टीचर सुद्धा होते ते. टीचर सुद्धा होते, म्हणजे शिक्षकी पेशामधून अधिकारी बनलेला व्यक्ती, म्हणजे शिक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर. त्याच्यानंतर इंडियन रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं, परंतु ते नाकारलं त्यांनी. आणि नंतर मग फायनली त्यांचं जे सिलेक्शन झालं, फायनली ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस कस्टम्स अँड एक्साइजला झालं. 2016 ची बॅच. ओके, 2016 राईट? 2016 बरोबर ना? 16 ची बॅच. आणि आता ते उज्जैनीला, मध्य प्रदेशमध्ये उज्जैनीला ते आता डेप्युटी कमिशनर आहे. रिसेंटली त्यांचं प्रमोशन झालेलं आहे, असिस्टंट कमिशनर टू डेप्युटी कमिशनर. तर त्यासाठी सुद्धा अभिनंदन खूप खूप. आणि आता ते उज्जैनीवरून बोलतायत. ओके, ते आता उज्जैनी मध्य प्रदेश मधून आपल्याशी संवाद साधतायत. तर मी जास्त वेळ घेत नाही. आणि त्यांचा बेसिकली आपल्या इकडे जे आता इथे जे विद्यार्थी आहेत त्याचे, ते आपले संबोधीचे विद्यार्थी, जे संबोधीमध्ये UPSC ची तयारी करतायत, काही MPSC ची तयारी करतायत, असे विद्यार्थी नुकतेच संबोधीच्या या प्रोग्राम मध्ये जॉईन झालेले विद्यार्थी आहेत. काही अगदीच नवीन विद्यार्थी आहेत, आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे खूप सिन्सिअरली तयारी करतायत आणि जे लवकरच पोस्ट काढतील. तर अशा सर्वांसमोर तुम्ही आता इथे आहात, व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना, परंतु आपण या सगळ्यांसोबत संवाद साधतोय. तर मी जास्त वेळ न घेता संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि नाऊ दिस इज ओव्हर टू यू. You just explain your struggle and strategical like mindset to prepare for this competitive examination. आहे की नाही? तर पुन्हा स्वागत. आणि तुमच्याकडे आता मी पुढची बागडोर सांभाळ देतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मित्रा. मला ऍक्च्युअली तुझ्या माध्यमातनं या आपल्या सगळ्या मित्रांसोबत बोलायची संधी भेटते, याचा मला आनंद वाटतोय. एक संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू शकतो. आणि या चर्चेच्या माध्यमातून मला आलेले अडथळे यांना येऊ नये यासाठी मी यांच्यासोबत जर डिस्कस करेल तर नक्कीच त्याचा हे फायदा घेतीलच, लाभ घेतीलच. त्याचबरोबर आपला जो मूळ उद्देश आहे की प्रशासक बनो अभियान जे आहे, हे मंगेशचं अभियान आहे. मंगेश बरोबरच माझ्यासारखे जे एक तळागाळातल्या समाजातनं पुढे गेलेले जे विद्यार्थी असतात, युवक असतात, त्यांचं पण एक स्वप्न असतं की आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रशासक बनायला पाहिजे, प्रशासनामध्ये यायला पाहिजे. आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून समाज आणि देश या दोघांची एक चांगली सेवा होऊ शकते. तर हे खूप चांगलं अभियान आहे. आणि या अभियानाच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ते विद्यार्थी एक दिवस असाच एका कार्यक्रमामध्ये येतील मंगेश, आणि सांगतील की आम्ही या अभियानातले निवडलेले विद्यार्थी आहोत, आणि आज आम्ही त्या अभियानातनं जे मार्गदर्शन होतं आणि जे फीडबॅक होता त्याचा आधार घेऊन इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर ही सगळ्यात पहिले मी अपेक्षा बाळगतो जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांच्याकडनं, की आपण लवकरात लवकर या अभियानातनं जे आउटपुट तुम्ही देणार आहात, या अभियानाचे इनपुटचं, ते आउटपुट तुम्ही काही एक वर्षानंतर, 2 वर्षानंतर किंवा डेडिकेटेड जो तुमचा टाइम आहे त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. की आम्ही त्या 2021च्या जानेवारी मधल्या कार्यक्रमातनं आम्ही बाहेर पडलो संबोधी करिअर अकॅडमीच्या, आणि आज यशस्वी झालो. ह्या शुभेच्छा सर्वांना देतो. हा कार्यक्रम जो आहे तो
पूर्णतः तुम्हा विद्यार्थ्यांना डेडिकेटेड आहे. मी किंवा मंगेश सर हे आम्ही या कार्यक्रमाचे फोकस नाहीत. याचा जो केंद्रबिंदू आहे तो या कार्यक्रमाचे जे लाभ घेणारे विद्यार्थी आहेत, जॉईन झालेले विद्यार्थी आहेत ते आहेत. म्हणून त्यांनी विशेषतः याच्या स्वतः मीमांसा करावी आणि याचा लाभ घ्यावा. विशेषतः माझ्या प्रत्यक्ष स्वतःबद्दल बोलायचं म्हटलं तर मंगेशने बऱ्यापैकी माझ्याबद्दल सांगितलेलं आहे. परंतु अजून जर तुम्हाला जास्तच माझ्याबद्दल ऐकायचं असेल तर मी थोडंफार तुम्हाला सांगेलच. मला विशेषतः रस असतो की मी काय बोलतोय यापेक्षा तुम्हाला काय हवंय या गोष्टीकडे लक्ष देणं मला योग्य वाटतं आणि आवडतं देखील. कारण मी काय बोलतोय हे कदाचित तुमच्या कामाचं नसू शकतं, परंतु तुम्हाला काय हवंय ते जर मी तुम्हाला देत राहिलो तर ते तुमच्या कामाचं असू शकतं. म्हणून मी ग्रामीण भागातला एक ट्रायबल विद्यार्थी आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी माझं गाव आहे. ज्या गावाला आज बस जाते त्याच्या पुढे रस्ता नाही बससाठी, तिथून बस माघारी येत असते. आणि न्यूजपेपर वगैरे जे आहेत सहसा येत नाहीत. ग्रामीण भाग असल्यामुळे कोणी न्यूजपेपर वाचणार नाही तिथं. मंगेश मला वाटतं हा आता ठीक आहे. आता बरं, ते स्क्रीनचा इश्यू होता. तर गावामध्ये न्यूजपेपर नाही आणि मी आश्रमशाळा जी शासकीय आदिवासी विकास विभागाची जी आश्रमशाळा असते त्या आश्रमशाळेमध्ये मी 1ली ते 10वीचं शिक्षण घेतलेलं आहे. 1लीला जे सामान घेऊन गेलो तिथं 10 वर्ष तिथंच माझं सामान पडून राहिलं. उन्हाळी, दिवाळी, पावसाळी सुट्टी यायची त्यावेळेस गावाला यायचं, परत जायचं. वर्ग बदलायचे, खोल्या बदलायच्या, शाळा मात्र तीच. आणि आयुष्यातले जे पहिले 10 वर्ष होते शाळेतले त्या 10 वर्षांमध्ये मी एक 400, 350, 400 समाजाचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये जगलो, मोठा झालो आणि तिथं खऱ्या अर्थाने माझ्या करिअरची सुरुवात झाली. त्याच काळामध्ये मला वाटायला लागलं की आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण योग्य ठिकाणी कामाला आलं पाहिजे. आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला झाला पाहिजे. हा हेतू समोर ठेवून मी जेवढं डेडिकेटेड स्टडी करता येईल तो करून मी त्या आमच्या 40 विद्यार्थ्यांची जी बॅच होती 10वीची त्या बॅच मध्ये मी टॉपर आलेलो आहे. टॉपर येण्यासाठी आज किती मार्क्स लागतात? आज आपण बघितलं टॉपर येण्यासाठी 98, 100 असे गुण लागतात. मला त्यावेळेस 10वी मध्ये 68.14% होते. 68% होते फक्त. 68% सुद्धा मी टॉपर आलेलो. आणि त्याची दुसरी खासियत ही की त्या ग्रामीण भागामध्ये जे एक एज्युकेशनचं जे एक वातावरण आहे, सराउंडिंग असं पसरलेलं आहे की कॉप्या वगैरे खूप चालायच्या त्या काळामध्ये. आताची सिच्युएशन थोडीफार सुधारली असेल किंवा कशी माहिती नाही, परंतु एकही विद्यार्थी तिथं मनापासून पेपर न लिहिणारा, त्याच्यामध्ये मी एकटा होतो की ज्याने पूर्ण 10वीचे सगळे पेपर जेवढं येतं तेवढंच लिहून आलेला आणि मनापासून अभ्यास करून लिहून. अशा वातावरणामध्ये मी 10वी काढलेली. 11वी 12वी सायन्स केलं त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की मी MBBS करेल, डॉक्टर होईल. आणि डॉक्टर होण्यासाठी MBBS करताना ऍडमिशन घेतलं मी GTP कॉलेज नंदुरबारला. त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं की MBBS करण्यासाठी कोणकोणते विषय लागतात. मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, इंग्लिश, मराठी हे सगळे विषय घेऊन टाकले आणि सुरू केले. पहिले 3-4 महिने मी मॅथ्सचे लेक्चर करत राहिलो. एके दिवशी एका मित्राने सोबत वर्गातच मॅथ्सचा लेक्चर सुरू असताना डिस्कशन झालं की अरे तुला काय करायचंय पुढे? तो म्हणे मला इंजिनिअरिंग करायचं. मी म्हटलं मला MBBS करायचं, डॉक्टर व्हायचं. मग वेडा आहे का तू म्हणे इथं येऊन बसलाय म्हणे, MBBS जर करायचं तर मेडिकल मॅथ कशाला घेतोय? म्हटलं असं का? मॅथ नाही लागत त्याला मॅथ. बायोलॉजीकडे फोकस कर, बायोलॉजी मध्ये चांगले मार्क्स असले की झालं तुझं. लेक्चर सुरू होता मॅथचा, तिथून निघून गेलो मी डायरेक्ट. अरे जर आपल्याला MBBS ला मॅथची गरज नाही करायचं कशाला? आणि त्या दिवसापासून मॅथ सोडलं आणि मग बायोलॉजी मॅथच्या जागेवर जिओग्राफी विषय घेतला आणि मग 12वी पूर्ण केली. 12वी पूर्ण केली त्यावेळेस सुद्धा जो 10वीचा माझा फंडा होता तोच वापरला मी. जेवढं आपल्याला जमतं तेवढंच, जेवढं आपलं कष्टाचं तेवढंच आपल्याला मिळावं आणि प्रामाणिकपणे पेपर दिले. आणि बायोलॉजी मध्ये माझा फोकस होता तर 90 गुण मला त्याच्यात मिळाले आणि टोटल 73% 12वीला काढले. आणि त्यावेळेस ही नीट परीक्षा नव्हती. मग अर्ज केला. अर्ज घेण्यासाठी हिरे मेडिकल कॉलेजला आम्ही गेलो.
ट्रायबल विद्यार्थी मी. मला 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृहामध्ये राहून झालं. त्याचबरोबर कुठेही आम्हाला असं फी नॉमिनल फी भरावी लागली फक्त 11वी-12वीच्या ऍडमिशनच्या वेळेस. आणि बाकी गोष्टी मला माहिती नव्हत्या. घरची परिस्थिती अशी होती की जर कुठं जायचं असेल तर मोजून पैसे मिळायचे. नंदुरबारला जायचं, यायचं जायचं भाडं 50 रुपये, 10 रुपये काहीतरी तुझं जे काम असेल ते, आणि वरती तुझं फी भरायची असेल किंवा काय असेल तर त्यासाठी असा हिशेब करून पैसे मिळायचे. एमबीबीएस साठी फॉर्म निघाले धुळ्याला हिरे मेडिकल कॉलेजला. मला माहिती मिळाली, मित्राने कळवलं की फॉर्म निघाले, चला भरायला जाऊया. मी धुळ्याला गेलो मित्रांसोबत फॉर्म भरण्यासाठी. मला वाटलं की असेल 50-60 रुपये, 10-20 रुपयाचा फॉर्म असेल. एक कागद असतो, आपण नेहमी फॉर्म काय विचार करतो, एक कागद असतो, कागद भरला, त्याच्यावर आपला बायोडाटा लिहिला, फोटो चिटकवला आणि खाली सही केली की झाला. तिथं गेल्यावर मला कळालं की फॉर्म 200 रुपयाचा आहे आणि माझ्याकडे त्यावेळेस 200 रुपये नव्हते खिशामध्ये. मग बाकी सगळे मित्र फॉर्म घेऊन भरत होते, मी बाजूला बसलेलो. आता माझं तर संपला विषय, फॉर्म भरायलाच पैसे नाही तर कशाला भरायचं, निवांत बसलेलो बाजूला. मग एक मित्र आला माझा, दिनेश म्हणून. तो म्हणे काय झालं अजय, कशाला बसलाय? अरे यार मी पैसेच नाही आणले. मला माहितीच नव्हतं फॉर्म घ्यायला 200 रुपये लागतील असं. ठीक आहे मॅडम, मी देतो तुला पैसे, फॉर्म भरून घे. मग त्याने मला 200 रुपये दिले. त्या 200 रुपयाचा मी फॉर्म भरला. ते ब्राउचर असतं ते घेतलं, त्याच्यामध्ये फॉर्म असतो तो घेतला आणि तो भरून दिला. फॉर्म भरल्यावर मग घरी आलो. घरी आल्यावर मी निश्चिंत झालो. एमबीबीएस ला जायचे, बायोलॉजी मध्ये 90 मार्क्स आहे, टोटल 73% आहे. तर मला वाटत नाही की आपल्याला काय अडचण येईल, म्हणून मी निश्चिंत झालो. घरी थांबलो. मोठ्या भावाने मला विचारलं काय करतोय पुढे. म्हटलं दादा मी एमबीबीएस ला फॉर्म भरलाय, माझा काही दुसऱ्या कुठं जायचं काय माझा टास्क नाही, म्हणजे मनात नाही माझ्या. म्हणून नाही, ते डीएड चे फॉर्म निघाले, जाऊन भरून दे. म्हटलं सर दादा मला जर डीएड करायचं नाही, शिक्षक बनायचं नाही, मला कशाला फॉर्म भरायला? नाही म्हणे तू फक्त भर. मी नकार दिला. माझा भाऊ स्वतः गेला डीएड कॉलेज धुळ्याला आणि तिथं त्याने फॉर्म विकत घेतला, त्याने भरून जमा करून दिला. इकडे एमबीबीएस ला याचा नंबर लागतो नाही लागतो आणि फालतू घरी बसून राहिला. मग एमबीबीएस च्या आधी डीएड ची यादी लागून गेली. डीएड मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मग गेलो मी ऍडमिशन घेण्यासाठी. चला एमबीबीएस जोपर्यंत कॉल येत नाही किंवा ते प्रोग्राम होत नाही तोपर्यंत आपण ऍडमिशन तरी घेऊन टाकू. तिथे गेलो, तिथं सुद्धा तीच गत. प्रोग्राम डीएड ला आम्ही बसलो, एका वर्गात सगळ्या नवीन प्रवेशार्थींना बसवलं आणि तिथं सांगितलं की तुम्ही परीक्षा शुल्क भरून प्रवेश शुल्क भरून टाका, ऍडमिशन घेऊन टाका. त्या सुद्धा माझ्याकडे जेमतेम 150-200 रुपये होते. तिथं मग एक माझा मित्र भेटला, बादल पटले, त्याला सांगितलं यार माझ्याकडे तर पैसेच नाही ऍडमिशन घ्यायला, आता करायचं काय? तर म्हणे चल माझ्या ओळखीचे सर आहेत, त्यांना सांगतो मी, रिक्वेस्ट करू आपण आणि बाकीचे पैसे आपण आठवड्या 15 दिवसात करून देऊ. मग आम्ही तिथं सुद्धा माझे 350 रुपये बाकी ठेवून मी ऍडमिशन घेतलं. 300 रुपये, 150 रुपये जमा केले आणि पावतीवर जे जमा पावती असते त्याच्या मागे लिहिलं गेलं 300 रुपये बाकी आणि 10 दिवसात जमा करणार असतं. आणि मग मी डीएड ला ऍडमिशन घेतलं. आणि तिथे समाज कल्याणचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतिगृह होतं वाखारकर नगरला, तिथे मग राहायची सोय झाली. मग माझा डीएड सुरू झालं. सकाळी कॉलेजला पायी पायी जायचं, पांढरं पॅन्ट, पांढरं सदरा आणि हातामध्ये 2 वह्या आणि चालले मास्तर शाळेवर. अशा पद्धतीने आमचं मग खोल गल्ली, 4 नंबर गल्ली, समोसावाल्याकडनं फिरत जा, असं करत करत सकाळी लवकर 10 वाजता निघून जायचो आणि मस्तपैकी कॉलेजला जायचो डीएडच्या. असं करता करता ऑगस्ट मध्ये माझा प्रोग्राम आला मग एमबीबीएस. त्यावेळेस पण तीच गत. मला 2 दिवस आधी कळालं की तुझा एमबीबीएस साठी मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटलला तिथं प्रवेशसाठी बोलवलेलं आहे. लिटरली माझ्याकडे त्यावेळेस 50 रुपये सुद्धा नव्हते घरी माझ्याकडे. आणि ऑगस्ट महिना हा गावाकडे ज्याच्याकडे दागिने असतील ते दागिने विकून, घरामध्ये धान्य असेल ते धान्य विकून असे दिवस काढायचे तो काळ असतो ऑगस्ट म्हणजे. शेतामध्ये बियाणे असतात, खत असतं, हे लागतं, त्यासाठी सुद्धा लोक आपल्या घरचे दागिने वगैरे विकावे लागतात. त्या काळामध्ये मला घरून अपेक्षा नव्हती पैशांची. मग माझा एक मित्र होता जो बीएससी अॅग्रीला होता, राजेश पवार म्हणून. तो नेमका कॉलेजला गेलेला, त्याची सुटकेस उघडली, त्या सुटकेस मधनं 800 रुपये काढले, त्याच्याकडे होते, त्यांनी तिथं चिठ्ठी लिहिली
की मला अर्जंट मुंबईला जावं लागत आहे, मी तुझे 800 रुपये घेत आहे, तिकडनं आल्यावर मी तुला घरी गेलो की या आणून पैसे देऊन टाकेल. चिठ्ठी ठेवली आणि पळालो. मग ते पैसे घेतले आणि डायरेक्ट मुंबईला निघालो. मग मी बसने मुंबईला गेलो, तिथं प्रवेशासाठी थांबलो. अनाउन्समेंट सुरू झाले. ट्रायबल विद्यार्थ्यांचा ग्रुप होता त्या दिवशी, तर महाराष्ट्रातनं त्या लिस्टमध्ये मी 1 नंबर होतो. मग विद्यार्थ्यांना कसं कॉलेज प्रेफरन्स विचारलं जातं, कोणतं कॉलेज पाहिजे असं. मग मी पण गेलो. मला समोर कॉम्प्युटरचा डेस्कटॉप होता, जुना तो डॉस कंपनीचा डॉस टाईपचा असतो ना, तसा कॉम्प्युटर. मग त्याच्यामध्ये मला विचारलं त्यांनी, तुला कोणतं कॉलेज पाहिजे. आता त्या कॉम्प्युटरवर लिहिलेली लिस्ट आहे, 20-25 कॉलेजची नावं दिसत होती. मला काही कळायचं नाही याच्यातलं पहिलं कॉलेज कोणतं, गव्हर्नमेंट अजय, आवाज अजय. गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, प्रायव्हेट कॉलेज पाहिजे, प्रवेश असा मिळतो, इथं एवढी फी लागते, राहायची कुठं सोय, काही गणित नाही माझ्या डोक्यामध्ये. मी त्यांना म्हटलं की जे पहिलं असेल ते देऊन टाका. कॉलेजचं नाव पण माहिती नाही मला. मग त्यांनी सांगितलं, भाऊ पहिलं जे आहे ना ते जे हॉस्पिटल सेंट जॉर्ज आहे म्हणे. म्हटलं देऊन टाका. कुठे आहे म्हटलं, तर मुंबईला. ठीक आहे मग देऊन टाका. त्याने लगेच काढलं, ते प्रिंट काढली, मला प्रवेश देऊन टाकला सेंट जॉर्जला. प्रवेशसाठी जे त्यांच्याकडनं जे रिकमेंडेशन असेल देऊन टाकली. त्यांनी सांगितलं जा भाऊ, सेंट जॉर्ज आपलं जे आपलं जे हॉस्पिटलचं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जा आणि ऍडमिशन घेऊन दे. 4,000 रुपये फी भरावी लागते. मी टॅक्सी मध्ये बसलो आणि त्या कॉलेजला गेलो. मी तिथं त्यांनी मला सांगितलं की तुला अजय माईक, हा म्यूट झालाय अजय. एक कॉल होता, घरून कॉल होता त्यामुळे. तर बरोबर. तिथे गेलो, त्याने सांगितलं 4,000 रुपये लागतायत आणि तुमचे मूळ कागदपत्र पाहिजेत. आता राहिला मूळ कागदपत्रांचा प्रश्न, ते अडकले होते माझे डीएड कॉलेजला. आणि 4,000 रुपये जर मी इथं हॅलो, थोडा नेटवर्कचा इश्यू होतोय. होते. हा अजय, नेटवर्कचा थोडा इश्यू होतोय. आता येत. ओके ओके ओके. आता हा येतोय. ठीक आहे. तुझा व्हिडिओ पण ऑन हे झाला होता. ओके 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 ओके. तर 4,000 रुपये आणि कागदपत्र, त्यानंतर मी डॉक्टर व्हायचे, आपलं मास्टर होऊ आणि 2 वर्षामध्ये नोकरी मिळवून त्यानंतर पुढे ग्रॅज्युएट पूर्ण करू आणि पुढचं करिअरचं काहीतरी विचार करू. फायनान्शियल कंडिशन जे आहेत, आपल्या ज्या फायनान्शियल कंडिशन आहेत, त्या कंडिशन जर आपल्याला पुढचं करिअर करायला जर संधी देत नाही तर मग आपण मार्ग बदललेला बरा. आज माझं स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये असताना पासून डोक्यात होतं की मला डॉक्टर व्हायचंय, परंतु ते स्वप्न माझं आर्थिक अडचणींमुळे अडकून गेलं, म्हणजे पूर्ण होऊ शकलं नाही. मग मी ते डोक्यातनं काढून टाकलं की आपण आता 4 वर्षाचं डॉक्टर, 4-4.5 वर्षात एमबीबीएस डॉक्टर होणार, त्यापेक्षा आपण 2 वर्षात डीएड करू, प्रायमरी टीचर होऊ, त्यानंतर ग्रॅज्युएट करू आणि त्यानंतर बघू पुढचं जे असेल ते. तर आपण आयुष्यामध्ये खूप मोठं ड्रीम मिळवण्यापेक्षा शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला आर्थिक याच्यामुळे, आणि मग डीएड पूर्ण केलं. डीएड झाल्यानंतर मग माझं रितसर मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली. मला एकदा बीड जिल्हा परिषदेला मी गेलो 2000 ला, आणि त्यानंतर 2001 मध्ये वापस धुळे जिल्हा परिषदेत माझी नियुक्ती झाली. प्रायमरी टीचर झाल्यावर मग माझं लग्न पण झालं. आता लग्न झाल्यावर आपसुकच पुढचे जे आपलं करिअर असतं त्याच्याकडे आपण ऑटोमॅटिक दुर्लक्ष करत असतो. परंतु मी आणि माझा एक मित्र आहे बादल पटले म्हणून, आम्ही दोघांनी मुक्त विद्यापीठला प्रवेश घेतला YCM ला आणि ग्रॅज्युएशन कंटिन्यू केलं. फर्स्ट इयरचं आता सांगतो, डीएडच्या आधीच म्हणजे डीएड झाल्यावर नोकरीच्या जो मधला काळ होता तिथं आम्ही FY करून घेतलो. SY आणि TY साठी आम्ही मुक्त विद्यापीठला ऍडमिशन घेतलं आणि 2003 पर्यंत माझी
डीएडची जी डिग्री आहे, आपलं मुक्त विद्यापीठची जी ग्रॅज्युएटची डिग्री आहे, ती माझ्या हातात येऊन गेली. ती डिग्री आली, त्या डिग्रीच्या 2 महिने आधीच म्हणजे जुलैमध्ये माझ्या हातामध्ये ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आलं. 2 महिने आधी माझ्या घरामध्ये एक मुलगी येऊन गेली, आम्हाला एक मुलगी पण झाली. आता संसार चालवायचा, त्याचबरोबर करिअर पण आणि नोकरी पण, ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना मग असंच कोणी मंगेश सारखा किंवा असं सांगणारे मित्र सांगायला लागले की एमपीएससी करू आपण, मग ग्रॅज्युएट झालो तर. मग एमपीएससी साठी आम्ही अर्ज केले, पीएसआय साठी अर्ज केला, एमपीएससी राज्यसेवेसाठी अर्ज केले. 2003 साठी 3 मध्ये 2 परीक्षा आल्या होत्या. आपला 2000 पीएसआय ची 7 मे ची होती आणि राज्यसेवेची पण त्याच काळामध्ये होती, 2004 मध्ये. तर ती परीक्षा मी मग शिक्षक असतानाच अभ्यास केला, टीचरशिप करताना. मला त्यावेळेस शाळा जी होती, छडबेल कोर्डे म्हणून गाव आहे, तिथून 7 किलोमीटरवर तांडा आहे वंजारी समाजाचा, तिथं असायची. तर मी तिथं पायी पायी जायचो शाळेवर. 7 किलोमीटर सकाळी निघायचं, 10 वाजता, 10:30, 11:30, 12 पर्यंत शाळेवर पोहोचायचं आणि संध्याकाळी परतताना परत 5:30, 6 5 वाजता शाळा सुटायची. तेव्हा निघायचो तर 6:30, 7 दीड तासाचा असायचा माझा चालणं. थोडं एकटा असायचो, पायी चालावं लागायचं, त्यामुळे झपाझपा चालावं लागायचं. तर ऑटोमॅटिक वेळेवर घरी पोहोचण्याचा प्रयत्न असायचा. असं करत आपली शाळा आणि इकडचं आपलं ग्रॅज्युएशन, कुटुंब, हे करता करता मी पीएसआयचा अभ्यास करून पहिल्या प्रयत्नामध्ये मी पीएसआय ची पूर्व परीक्षा क्वालिफाय झालो, मुख्य परीक्षाही क्वालिफाय झालो, फिजिकलही क्वालिफाय झालो, इंटरव्ह्यू क्वालिफाय झालो, सिलेक्शन सुद्धा झालो. मला विश्वास बसायला लागला की आपण काही ठरवलं तर होऊ शकतो. मी यशस्वी जे झालो पहिल्या प्रयत्नात, याच्यामध्ये सगळ्यात जर त्याच्यामध्ये माझे मानसिक विचार आहेत किंवा मानसिक स्थिती आहे, याचा मोठा परिणाम माझा, त्याचा इम्पॅक्ट झाला. की मी हा विचारच केला नाही परीक्षा देताना की मी पास होईल का, नापास होईल का, तो विचार नाही केला. माझ्याकडे एकच होतं की मी 100% सक्सेस होणार आहे, हा विचार करून मी कंटिन्यू अभ्यास करत राहिलो आणि परीक्षा देत राहिलो. राज्यसेवा पण तसंच, राज्यसेवेला पण मी फर्स्ट राज्यसेवेलाच मेन्सला गेलो होतो. पण एक जो ऑप्शनल असतो, 2 ऑप्शनल असायचे, त्याच्यातला दुसरा ऑप्शनल पेपर नाही दिला मी. मला वाटलं की आपली तयारी झालेली नाही आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची जी हवा असते परीक्षा देताना, एक क्लायमेट बनवून ठेवतात वातावरण की खूप जाड पुस्तकं घेऊन जातील, खूप वाचल्यासारखं, खूप बारीक मायक्रो नोट्स बनवून ठेवतील, असं वेगवेगळ्या त्यांचं जे एक दिसतं, त्याच्यावरनं एका विद्यार्थ्याची मी नोट्स बघितल्या होत्या ऑप्शनलच्या. तर त्या बघितल्यावर मला वाटलं की याच्या एवढ्या सुंदर नोट्स आहेत तर आपण काहीच नाही, आपली तयारीच नाही. मग हा विचार करून मी त्यावेळेस परीक्षाच दिली नाही. सगळे पेपर दिले, एक पेपर दिला नाही, घरी निघून आलो. मग मी पीएसआयचं हे करत असतानाच मला एका मित्राने सांगितलं की अरे तू जर पीएसआयची करतोय, एमपीएससी करतोय, मग युपीएससी का नाही करत, डायरेक्ट आयएस हो. म्हटलं आयएस कसं होतात, म्हणजे हे सांगणारा जो मित्र होता, माझा ज्युनियर होता डीएडचा, तो एके दिवशी माझ्याकडे आला प्रायमरी टीचर असताना. मग मुक्कामी थांबला. त्याने मला सांगितलं, भाऊ तू एक काम कर की जी मुंबईला हजारीमल सोमाणी मार्गवर SISC म्हणून संस्था आहे, त्या ठिकाणी अर्ज कर, तिथं तुला फ्रीमध्ये ट्रेनिंग भेटून जाईल. त्यानंतर तू पीएसआय युपीएससी ची तयारी कर, आयएस होऊन जाशील. मग मला पण वाटायला लागलं, आहे बुवा काहीतरी हे सांगतोय याच्यामध्ये, जर आपण ह्या परीक्षा देतो तर ती परीक्षा आजमावायला काय हरकत आहे. तो मित्र गेला. आज त्याने म्हणजे माझं घर सोडलं, दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट धुळं गाठला आणि धुळ्याचं जे बुक स्टॉल आहे तिथे गेलो, त्याला सांगितलं भाऊ युपीएससी क्वालिफाय होण्यासाठी, आयएस परीक्षा पास होण्यासाठी पुस्तक पाहिजे मला. ते ठोकळा असतो त्या काळामध्ये, आपण ठोकळे म्हणतो ना, एक ऑप्शनल साठी मी इतिहास ठेवला होता, इतिहासाचा एक ठोकळा घेतला. त्याचं लेखकचं नाव मला आता आठवत नाही. आणि दुसरा एक जीएस पेपर जो होता त्याच्यासाठी सुद्धा एक ठोकळा घेऊन टाकला. 1200 रुपयाला अशी ती दोन्ही पुस्तकं मिळाली, 700-800 रुपयाला मिळाली त्यावेळेस दोन्ही पुस्तकं. ती घेऊन आलो आणि वाचायला लागलो. मला वाटलं की ही पुस्तकं वाचली की आपण होतो. मग ती पुस्तकं वाचताना मला कळालं की पूर्व परीक्षा असते, परत मुख्य परीक्षा असते, मग इंटरव्ह्यू असतो.
चला म्हटलं ठीक आहे, पूर्वची तयारी करू. आणि ते पुस्तक मग पूर्वची तयारी करण्यासाठी आणि SISC चा फॉर्म भरण्यासाठी मी वापरलं. आणि SISC ला मी अर्ज केला. त्या वर्षी माझं सिलेक्शन झालं नाही, परंतु 2005च्या ज्या डिसेंबरला जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तोपर्यंत आमच्या इकडे PSIचं ट्रेनिंग सुरू झालं नव्हतं. त्यामुळे मग आम्ही सिलेक्शन झालं तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये तिथं हजर झालो. आणि त्या SISC मध्येच मग आमची मंगेश आमचा सिनियर अनुभवी, त्याचबरोबर बाकीचे मित्र सुद्धा बऱ्यापैकी तिथं सिनियर अनुभवी होते, जे इतर ग्रुप मधले होते ते. मग मला तिथं रूम अलॉट झाला, रूम नंबर 25. त्याचा आय कार्ड आता पण आहे माझ्याकडे, अलॉटमेंट पण आहे. तर रूम नंबर 25 मध्ये ज्यावेळेस 3 बेड होते, तिथं 3 विद्यार्थी तिथे येणार होते. तर एक विद्यार्थी होता डॉक्टर संदीप साळुंखे, आपलं डॉक्टर साळुंखे म्हणून होता, MBBS. आणि दुसरा जो रूम पार्टनर होता तो पण डॉक्टर संदीप राठोड. आणि तिसरा मी. मग मी खूप खुश झालो तिथं. मला हे MBBS करून एवढा पूर्ण वडसा घालून इथं चालेल, मी सरळ मुक्त विद्यापीठनं इथे आलोय. त्यांनी 4-4.5 वर्ष MBBS मध्ये डोकं घातलं आणि इथं आले. आणि मी डायरेक्ट मुक्त विद्यापीठनं, मग एवढं आपलं बरं झालं ते MBBS ला गेलो नाही. ही आपण फिरून तर तिथं यायचं होतं, मग ते 4.5 वर्षाची जी डोकमारी होती ती वाचली आपली. आणि मग मला प्राऊड फील वाटायला लागला. आपण जे केलं, जो आपल्याकडनं जो निर्णय घेतला गेला तो चांगला निर्णय घेतला गेला. तिकडं न जाता आपण शॉर्टकट मारला किंवा ज्या पद्धतीने पोहोचलो ते आपल्यासाठी चांगलं. मग मी त्यांना सांगितलं, झालं तुम्ही MBBS करून आले, मी मुक्त विद्यापीठ करून आलो, काय फरक पडला म्हटलं तुमचं. परंतु तो भाग वेगळा. पण मी माझा स्वतः समाधानी झालो की आपण MBBS च्या लायकीची डिग्री आपल्याकडे आहे, याचा आनंद झाला. आणि मग आम्ही तिथं आमचा जो 4-6 महिन्याचा जो काळ होता, त्याच्यामध्ये पहिले 2 महिने तुम्हाला काय कळायचं नाही की नेमका अभ्यास काय करायचा, काय कसं वाचायचं. मला मंगेश पण सांगायचा, त्यानंतर शशिकांत बोराडकर म्हणून मित्र होता, डॉक्टर संदीप राठोड म्हणून मित्र होता, ते सांगायचे बाबा तू NCERT पहिले वाच. म्हटलं NCERT असते काय. मग त्यांनी सांगितलं स्टेट बोर्डाची पुस्तकं असतात ना, तशी सेंट्रल बोर्डाची पुस्तकं असतात, ते वाच आधी. ते वाचून तुझ्या कन्सेप्ट क्लिअर कर, त्यानंतर मग तू इकडचा अभ्यास सुरू कर, जो बेस मेन कोर्स आहे त्याचा. मी म्हटलं जे NCERT मध्ये ते तर या पुस्तकात आहे. मी इतिहासाचे क्रॉनिकलच्या 7 सिरीज होत्या त्या काळामध्ये ना हिंदीमध्ये. मी माझं पूर्ण एज्युकेशन मराठी मीडियम मध्ये झालेलं. इंग्रजी आपल्याला येत नाही, हिंदी आपल्याला येत नाही, तरी सुद्धा हिंदी तरी वाचावं म्हणून मी हिंदी मीडियमचं वाचन करायचो. तुम्ही विद्यार्थी विश्वास ठेवणार नाही, जे आमच्याकडे लेक्चरर असायचे तिथं SISC, ते इंग्रजीमध्ये शिकवायचे. आणि तिथं अटेंडन्स असल्याशिवाय आपल्याला आम्हाला जे स्टायफंड असायचं किंवा रेसिडेन्स साठी जे सुविधा असते ते भेटायचं नाही. आम्हाला फक्त अटेंडन्स 100% किंवा जे काय ते मार्क करायचं असायचं. मग जे इंग्रजीमध्ये लेक्चर देणारे प्रोफेसर्स यायचे तिथं, सब्जेक्ट स्पेशलिस्ट, तर मी काय करायचो की ओनली शेवटच्या 5 मिनिटं जाऊन बसायचो लेक्चर संपायच्या आधी आणि सही करून द्यायचो. मी विचार करायचो की हा माणूस 2-3 तास इंग्रजीमध्ये बडबडणार आहे, शिकवणार आहे, आणि मला त्याच्यातलं काही कळणार नाही. मग मी तिथं वेळ का घालवायचा, त्यापेक्षा आपल्या रूम मध्ये बसून अभ्यास करावा ना. असा विचार करून मी इंग्रजीचे कुठलेही लेक्चर अटेंड केलं नाही आणि आपलं घरी आपला जो रूम होता त्या रूम मध्ये अभ्यास करायचो. लायब्ररीमध्ये जायचो तर विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला असे थप्पे रचलेले असायचे पुस्तकांचे ढीग, रास म्हणणार आपण त्याला. जाड पुस्तकं, भरपूर पुस्तकं. तो माणूस कोण आहे अभ्यास करणार ते दिसणार नाही. तिथं जाऊन तिथं बसलो तरी सुद्धा आपली म्हणजे स्वतःवर असं दडपण यायचं, छाती दाबली जायची. चला म्हटलं इथं आपण लायब्ररीच्या लायकीचे नाही. मग मी काय करायचं, मी रूम मध्येच अभ्यास करायचो. असं करत मी SISC ला असताना पहिले 4-6 महिने चांगली मेहनत घेतली. आणि नंतर मला फील झालं की वी आर मोर, आपण खूप उशिरा आलो आहोत. कारण माझं PSIचं ट्रेनिंग म्हणजे PSI ला सिलेक्शन झालं. प्रायमरी टीचर म्हणून मी नोकरी करत असताना मला त्यावेळेस जवळजवळ 4 वर्ष टीचरशिपला होऊन गेले होते. म्हणजे वयाच्या 25-26 वर्षी मी तिथं पोहोचलो. मला वाटलं मी खूप उशीर केलेला आहे आणि माझी सुरुवात अजून व्यवस्थित झालेली नाही, तर आपण थोडा वेळ घेऊ आणि नंतर व्यवस्थित अभ्यास करू. मग मी एक आपलं एफर्ट जेवढे द्यायचे तेवढे दिले, परंतु मला त्याच वेळेस फील झालं की आपण क्वालिफाय होणार नाही.
आणि परीक्षा दिली, पूर्व परीक्षा, आणि रूमवर परत आलो सामान गुंडाळण्यासाठी. माझं सेंटर लांब होतं, बाकीच्यांचं जवळ होतं. मग तिथं येऊन पाहत होते डॉक्टर संदीप राठोड पुस्तक धरून बसलेला. म्हटलं काय पार्टनर, काय पागल बिगल झाला का रे तू? पेपर संपूर्ण 1 तास नाही झाला तू पुस्तक धरून बसलाय. म्हणे अरे पार्टनर तसं नसतं म्हणे, तो नागपूरकडचा असल्यामुळे आम्ही सहसा हिंदी मध्ये जास्त बोलायचे ते. पार्टनर ऐसा नहीं होता, अगर अपने को IAS बनना है तो इसके लिए हम इंतजार नहीं कर सकते, ये प्री हो गई तो अभी कौन वेट करेगा कितने मार्क्स आए, रिजल्ट आएगा कि नहीं आएगा, नहीं आया तो नहीं आया, आया तो आया, उसके लिए क्यों हम इंतजार करें। वो अपने तो अपना टारगेट क्या है अभी मेंस, तो मेंस की पढ़ाई शुरू कर दो, क्यों टाइम वेस्ट करना। पेपर संपून 1 तास होत नाही तोपर्यंत भावाने मेंसचा अभ्यास सुरू करून दिला. आम्ही आपलं सामान आवरलं आणि वापिस रवाना. असे असे डेडिकेटेड ज्यावेळेस लोक असतात त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी रिझल्टची अपेक्षा असते. मला वाटलं की आपण आता वेगळा विचार करा. मग मी परत येऊन गेलो, शिक्षकाची नोकरी सुरू केली आणि मग मला ट्रेनिंगचा कॉल आला PSIचा. आता करायचं काय? मग माझ्यामध्ये दुविधा तयार झाली की PSI जॉईन करू का प्रायमरी टीचर राहून UPSC ची तयारी करू. तोच मनामध्ये गोंधळ असतानाच बऱ्याचशा मित्रांनी सजेस्ट केलं की PSI ला जर तू अजून उशीर केला तर फिजिकली एजच्या दृष्टीने वगैरे तुला जास्त अडचणीत येईल, त्यापेक्षा आहे त्या एज मध्ये ट्रेनिंग करून जॉईन कर आणि ट्रेनिंग संपल्यावर परत तू वेळ काढून अभ्यास कर. तुला जर वाटलं तर यू विल गेट इट. पण आता जे आहे त्याच्यामध्ये सिनियरिटी आणि सगळ्या गोष्टी कशाला घालवतो. मग मी विचार केला ठीक आहे, PSI जॉईन करून घेऊ, तिथे वेळ काढून अभ्यास करू, जसा वेळ मिळेल तसा, आणि मग आपण पुढे जाऊ. PSIचे ट्रेनिंग जॉईन केलं, शिक्षकाची नोकरी सोडली, राजीनामा दिला आणि ट्रेनिंग सेंटरला आलो. पहिला एखाद महिना शांत राहिलो, त्यानंतर आपला अभ्यास सुरू, UPSC MPSC एवढं वर्गामध्ये कंटिन्यू समोरचे सर काही शिकवत असले तरी आपला स्पर्धा परीक्षेचं पुस्तक समोर असायचं. टीचर्स जवळ आले शिकवणारे की लगेच लॉचं पुस्तक वर ठेवून घ्यायचं आणि स्पर्धा परीक्षेचं पुस्तक खाली. असं करत करत आमचा अभ्यास सुरू होता. ट्रेनिंग फिजिकल ग्राउंडला ज्यावेळेस आम्हाला आर्म्स वेपन वगैरे शिकवले जायचे त्यावेळेस आमच्या खिशामध्ये चिठोऱ्या असायच्या नोट्सच्या, समोरच्या पाठीवरती चिपकवायची आणि त्याला वाटायचं की आपल्याकडे लक्ष देत आहे, आपण मात्र ते नोट्स वाचत बसायचो. वर्किंगच्या वेळेस पण तोच उद्योग. आम्ही अशी ड्युटी मागायचो की ज्याच्यामध्ये आम्हाला वेळ जास्त मिळेल. सेंट्रल ड्युटी लागायची आम्हाला आठवड्यातनं, तर जास्त वेळ आम्हाला मिळेल, शांतता मिळेल असं आम्ही पॉइंट मागायचो आणि अभ्यासाला बसायचो. कधी कधी कोणी आजारी पडला आमचा अधिकारी तर त्याचं केअरटेकर म्हणून ड्युटी लागायची, तिथं आम्ही ड्युटी मागायचो. असं करत 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 अभ्यास चालू होता. आणि त्याच काळामध्ये मी राज्यसेवेची पूर्व परीक्षा क्वालिफाय झालो होतो. तर राज्यसेवेच्या मेन्सवर मी कॉन्सन्ट्रेट केलं. चला बुवा मेन्स आपल्याला काढायची आता. आणि ट्रेनिंग तुम्ही यू कॅन नॉट इमॅजिन, PSI ट्रेनिंग तुम्हाला श्वास घ्यायला तरी संधी देईल का याची. बिलकुल पूर्ण पॅक शेड्यूल असतं. एक एक मिनिट एक एक क्षण तिथं बिलकुल नियमानुसार काढावा लागतो. रात्री 10 वाजेनंतर तुम्हाला लाईट बंद करावे लागतात रूम मधले, कंपल्सरी असतं. ज्यांना लाईट बंद नाही केला तो सकाळी 6 वाजता ग्राउंडवर पळायला समजायचं. तर तिथं अशा कंडिशन मध्ये आम्ही जो टेबल लॅम्प असतो तो आणून आणि जे आपलं छोटा हीटर असतो चहा ठेवण्यासाठी, चहा बनवण्यासाठी, तो वापरून आम्ही रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. परत पहाटे 4:30-5 ला उठून ग्राउंडला पळायचं. असं चालू असताना राज्यसेवेची परीक्षा, मुख्य परीक्षेसाठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मग मी खूप वेळ काढायचा प्रयत्न करायचो तरी खूप कमी पडायचं. एका मित्राचा केअरटेकर म्हणून सहसा एका विद्यार्थ्याला 24 तास ड्युटी असते. मी 3 दिवस ड्युटी केली. मग रिअलाइज झालं की आपल्याला वेळ कमी पडतोय. मग मी काय केलं, सकाळी एके दिवशी माझ्या रूम मध्ये मस्त अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मीठ टाकून दिलं आणि घोटून दिलं पूर्ण, आणि ते घटा पिऊन टाकला आणि सकाळी 6 वाजता ग्राउंडवर पाणी पिऊन लगेच गेलो. जसं ग्राउंडवर समोर उभं राहिलो तशी ओमेट झाली मला. लगेच दोघं माझे जे बॅचमेट होते त्यांनी पकडलं आणि हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मी म्हटलं मला त्रास होतोय, तब्येत बरोबर नाही. असं नाटक करून मी जवळजवळ 4-5 दिवस तिथं त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहिलो आणि तिथं पुस्तकं नेऊन माझा अभ्यास करत राहिलो.
तर ज्यावेळेस ते डॉक्टर चेक करायला यायचे त्यावेळेस ते IV लावण्यासाठी तिथं पट्ट्या चिपकवलेल्या असतात उभ्या आडव्या ना, ते आणून चिपकून घ्यायचो मी हाताला आणि पांघरून घ्यायचो. ते गेले की लगेच उघडायचं ना अभ्यास सुरू करायचं. डॉक्टरांना सांगून दिलं होतं मी काही आजारी नाही, मला अभ्यास करण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि तुम्ही काय मला काही इंजेक्शन वगैरे देत बसायची गरज नाही, मला 4 दिवस अभ्यास करू. असं करत तो वेळ चोरला आणि ते माझा तिथे 4 दिवस अभ्यास केला. त्यानंतर औरंगाबादला सेंटर होतं. परीक्षेच्या 4-5 दिवस आधी आम्हाला सुट्ट्या मिळाल्या. जसा तिथं औरंगाबादला पोहोचलो, त्या एक लॉज केली होती, त्या लॉज मध्ये घुसलो, रूम मध्ये घुसलो तर 3 दिवस पर्यंत मी बाहेर निघालो नाही. पेपर होता त्याच दिवशी खाली उतरलो. असं करत ती राज्यसेवेची परीक्षा दिली आणि नंतर ट्रेनिंग संपलं. आम्ही निघून आलो गडचिरोलीला, जंगलामध्ये. तिथं असताना मग आता 1 वर्ष मला पोलीस स्टेशनचे ते रीडर म्हणून असते, नक्षल रीडरची ड्युटी मिळाली होती. आणि नंतर मग वेळ मिळायचा नाही अभ्यासाला. मग वर्षभर काय मी अभ्यास केला नाही 2007 पूर्ण वर्ष. मग 8 मध्ये थोडाफार विचार करत असतानाच राज्यसेवेचा निकाल आला. इंटरव्ह्यू साठी गेलो आणि त्या पोस्ट मध्ये मला जी मेन्स दिली होती त्याच्यामध्ये वित्त व लेखा सेवा गट ब पद मिळालं होतं, परंतु मी ते जॉईन केलं नाही. म्हटलं आता PSI झालं, परत एक पायरी चढण्यापेक्षा एक तर व्हायचं IPS नाही तर मग राहायचं PSI, असं डोक्यात ठरवून घेतलं आणि फक्त UPSC वर कॉन्सन्ट्रेट केलं. आणि 2008 ला मी पूर्व दिली, त्यावेळेस क्वालिफाय झालो नाही. आणि 9 आणि 10 ला माझी अजून इंटेरियर मध्ये बदली झाली, जिथं मोबाईलचा नेटवर्क सुद्धा नाही. जर मोबाईल नक्सल एरिया आजूबाजूला तुम्ही नुसतं एक सिंगल माणूस बाहेर पायी पायी फिरायला जाऊ शकत नाही पोलीसवाला, म्हणजे गेला तर परत येईल याची गॅरंटी नाही. जंगलामध्ये पेट्रोलिंग पायी पायी करावी लागायची. 20-25 लोक आम्ही AK-47 SLR इन्सास रायफल घेऊन जंगलामध्ये जायचो. दिवसभर फिरायचो, पाणी भेटायचं नाही आम्हाला, जेवायला रस्त्यात भेटायचं नाही, आम्ही परत आल्यावर जेवायचो. अशा कंडिशन मध्ये मग तिथं मी माझा थोडासा अभ्यासाचा सेटअप लावला आणि वेळ काढून काढून अभ्यासाला सुरुवात केली. ते मित्र मंगेश सारखे मित्र आहेत, शशिकांत बोराडकर आहेत, कल्पेश पाटील आहे, समाधान महाजन आहे, असे जे UPSC करणारे जे मित्र आहेत त्या मित्रांच्या संपर्कात होतो मी. तर फोन लावण्यासाठी काय करायचं की आम्ही असं काडी जसा आपला टीव्हीचा अँटेना असतो तसं आमची वरती काडी रोवलेली होती, एक फिक्स पॉइंट होता, तिथंच नेटवर्क यायचं, तिथं मोबाईल टांगून द्यायचा आणि तसा जो हेडफोन आता लावलेला आहे आपण तसा हेडफोन लावायचा लांब वायर असलेला आणि मग ते आपण तिथं फोनचं इकडून बटन दाबला की तिकडे वरती रिंग जाते ऑटोमॅटिक. तसं करून एका व्यक्तीसोबत बोलण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे. फोन कट व्हायचा, परत बोलायचं, असं करत करत मग जो अभ्यास आहे त्या मित्रांचं मार्गदर्शन घेत राहिलो आणि 2010 ला जी मी पूर्व परीक्षा दिली त्याच्यामध्ये मी क्वालिफाय झालो UPSC ची फर्स्ट टाइम. मग त्यावेळेस मला बातम्या किंवा न्यूजपेपर साठी काहीच नसायचं, मग मी रिलायन्स टीव्ही घेतला तिथं. तो टीव्ही फक्त न्यूज साठी आणि करंटची तयारी करण्यासाठी घेतला. त्याचं टॉवरला होतं ते तिथं नेटवर्क होतं, तर रिलायन्स टीव्ही घेतला. त्याच्यामध्ये लोकसभा टीव्ही, राज्यसभा, DD न्यूज अशा प्रकारच्या बातम्या बघून बघून माझं जे करंट आहे ते करायचं. आणि गडचिरोलीमध्ये एक बुक सेलर होता, त्याच्याकडनं मी क्रॉनिकलचं मासिक लावलेलं, त्याला मी ऍडव्हान्स 500 रुपये द्यायचो. तर तो जो 2-3-4-5 महिन्याचे मासिक एकत्र पाठवायचा. असं करत काही काही वेळेस माझी पुस्तकं नागपूरवरनं कोणी मित्र पाठवायचं तर बसने माझ्याकडे पोचता पोचता 15 दिवस चालले जायचे. माझं पुस्तक पहिले नागपूरवरनं निघायचं, चामोर्शीला जायचं, चामोर्शीला माझा रूम होता, तिथून मग ते पुस्तक गडचिरोलीला यायचं. गडचिरोलीवरनं कोटगुल येणारी बस असते, त्या बसच्या ड्रायव्हरकडे पोहोचायचं, तिथून ते कोटगुलला पोहोचायचं. असं करत करत पुस्तकाचा प्रवास जो असायचा सरासरी 10 ते 15 दिवसाचं असायचं. एखादं पुस्तक लागलं तर मला एवढ्या दिवसांमध्ये पोहोचायचं. आणि 2-3 महिन्यानंतर मी गावाकडे जर आलो सुट्ट्यांमध्ये त्यावेळेस मग मी पूर्ण परत पुस्तकं घेऊन जायचो. असं करत पूर्व परीक्षा क्वालिफाय केली आणि पहिल्या मेन्सला मग मी तिथं जे आपलं यशदा आहे तिथं माझी निवड झाली, तिथं थांबलो. आणि मग तिथं पण माझा तोच जो SISC मध्ये फंडा होता तोच वापरला मी. इंग्रजी माध्यमातून जे लेक्चर होते ते केले नाहीत. ते लेक्चर असायचे तर आपला रूमवर अभ्यास करायचो. हिंदी आणि मराठीतनं जे लेक्चर असायचे ते करायचो. कारण मला इंग्रजीची भीती होती असा विषय नव्हता, मला इंग्रजी येतच नव्हतं तेवढं. कोणी एवढं स्पीड शिकवते त्याच्यातलं जर आपल्या पदरी पडत नाही वेळ काय घालवायचा. असं करत मी तिथं पण माझं हे केलं आणि सियाकला मुख्य परीक्षा दिली.
इंटरव्ह्यू साठी माझं फक्त 2 गुणांसाठी माझा इंटरव्ह्यू हुकला त्यावेळेस, पहिल्या 2010 मध्ये. तिथून परत मी इकडं आलो. 2011 मध्ये गडचिरोलीवरनं बदली झाली माझी. त्या गडचिरोलीच्या ड्युटीच्या दरम्यान आम्ही 75 अधिकारी तिथं नेमलो गेलो होतो आमच्या PSI ची बॅचचे. आमची 98 नंबरची बॅच आहे. तर 98 नंबरची बॅच आहे. तर त्या बॅच मध्ये आम्ही 75 गेलो आणि तिकडनं 69 आलो. 6 बॅचमेट आमचे गडचिरोलीमध्ये शहीद झाले नक्षलवाद्यांसोबत. त्या 6 अधिकाऱ्यांसोबत 50 कर्मचारी पण शहीद झाले. म्हणजे ते 2-3 वर्ष जे होते माझे 2007 ते 2010 पर्यंत गडचिरोली मधले, ते जीवन मरणाचे होते. आम्ही ज्यावेळेस आमच्या चेंबर म्हणजे आमचं जे रेसिडेन्स होतं तिथून ज्यावेळेस बाहेर पडायचो त्यावेळेस पाया पडून निघायचो आम्ही त्या पायरीचे, आणि मनातल्या मनात विचार करायचो, परमेश्वरा जर परत आम्हाला परत इथपर्यंत जर घेऊन आला तर चांगली गोष्ट आहे, तुझे आभार मानू, असं म्हणून आम्ही वंदन करून निघायचो आणि जिवंत आल्यावर आभार मानायचो की चला आज आजचा दिवस आपण जिवंत आहोत. रात्री ज्यावेळेस आम्ही झोपायचो तर खिडक्यांना आम्ही कूलर, टेबल किंवा जे जे काय आडोसे लावता येईल ते लावायचो. भीती काय असायची आम्हाला, रात्री जर तिकडून जर एखाद्याने बॉम्ब फेकला, रूम मध्ये जर बॉम्ब आला तर आपण राहणार नाही. तर खिडक्या अशा लावायचो आम्ही की तिकडे म्हणजे कूलर असेल किंवा टेबल असेल, कपाट असेल तो ठेवून द्यायचो आम्ही वरती. अशा पद्धतीने आम्ही तिथं दिवस काढायचो. रात्री जर झोप उघडली तर परत झोप यायची नाही. कारण जसे दिवस जायचे तसे मित्र शहीद व्हायचे. मनामध्ये भीती असायची, आज आपला नंबर लागेल, उद्या आपला नंबर लागेल. असं करताना सुद्धा वेळ काढून पुस्तकामध्ये डोकं खुपसायचं. मी डेअरिंग केलं तिथं आणि प्री क्वालिफाय होऊन इकडे आलो. 2011ला PSI म्हणून यावल पोलीस स्टेशन जळगाव मध्ये तिथं हजर झालो. तिथं गडचिरोली असताना पोलीस डिपार्टमेंटचं कुठलंही नॉलेज नाही, फक्त बंदूक घेऊन फिरा एवढंच होतं. म्हणून वर्षभर मला थोडंसं पोलीस डिपार्टमेंटचे जे कायदे आहेत, कामाची पद्धती आहे ती शिकणं गरजेचं होतं. आपण आपलं करिअर जे आहे त्या करिअरला, आपल्या रोजीरोटीला आपण दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून मी 2011 मध्ये UPSC कडे लक्ष दिलं नाही. त्याचं दुसरं हे पण कारण होतं, त्यावेळेस CSAT आलं होतं फर्स्ट, म्हणजे जो CSAT पेपर आहे त्याचं बिगिनिंग होती आणि एक वातावरण होतं की CSAT म्हणजे खूप अवघड विषय असेल आणि अटेम्प्ट जातील, नुकसान होईल. ते रोमर्स मुळे मग मी पण ते अर्ज भरला नाही. बघूया म्हटलं कसं असतो CSAT, नंतर बघू असं. मग 2011ला मी पूर्ण वर्षभर नोकरी केली, अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि कुठलंही पुस्तक न उघडता आपल्या आपल्या नोकरीमध्ये घालवलं. 2012 मध्ये मग परत जाहिरात आली. त्यावेळेस CSATचा जो 2011चा पेपर आहे तो बघितल्यावर वाटलं की आपण होऊ शकतो, एवढं काही घाबरण्याचं कारण नाही. मग मी सुरू केलं. 2012ला अर्ज केला आणि जाहिरात आली. त्यानंतर मेडिकल लीव्ह टाकून सुट्टी घेतली 2-3 महिन्याची आणि पूर्वपरीक्षेची तयारी सुरू केली. लकीली मी घरीच अभ्यास केला, माझ्या कुटुंबासोबत थांबूनच. सेपरेट रूम होता माझा, तिथंच अभ्यास केला, एकट्याने अभ्यास केला, मित्रांच्या संपर्कात राहून. आणि प्री क्वालिफाय झालो मी. प्री क्वालिफाय झालो त्यानंतर रिझल्ट येईपर्यंत, प्री दिली मी, रिझल्ट येईपर्यंत परत आपली ड्युटी सुरू केली. ज्यावेळेस माझं असं असायचं, परीक्षा संपली की बारदान फिक्स होते माझे होते, ते आणायचे आणि विषय व्हायचे. जर GS1 GS2 याच्यात भरा, ऑप्शनल इकडे भरा असं म्हणून पोत्यात पुस्तकं भरायचे आणि वरती ठेवून द्यायचे साईडला. मग ज्यावेळेस पेपर परीक्षेची तयारी करायची वेळ यायची त्यावेळेस परत पोते खोलायचे आणि पुस्तकं टेबलवर रचायची. तर अशा पद्धतीने ते माझ्याकडे रिझल्ट आला आणि सुट्टी घेतली तर फक्त 60 दिवस होते माझ्याकडे मुख्य परीक्षेसाठी. ऑप्शनल माझा तर हे दोन अजय, थोडा आवाज ब्रेक होतोय. होते. हा, कॉल येतो ना, जरा फोनवर कॉल येऊन जातो त्यामुळे ब्रेक होतोय. तर ते कट केलं. अच्छा अच्छा, ओके ओके, हा हा, हरकत नाही, काय प्रॉब्लेम. हा, तर 60 दिवसांमध्ये मी UPSC ची मुख्य परीक्षेची पूर्ण तयारी केली. यू विल नॉट बिलीव्ह मी दॅट
त्या काळामध्ये मी सकाळी 6 वाजता उठायचो, 7 वाजता अभ्यासाला बसायचो, रात्री 11 वाजेपर्यंत दुसरं काहीच उद्योग नसायचा मला. फक्त लंच ब्रेक, डिनर ब्रेक हे सोडलं की दुसरं काहीच नाही. जे वर्षभराचे न्यूजपेपर साठवून ठेवायचं ते सुद्धा त्याच काळामध्ये वाचायचो, आणि जे मटेरियल असेल ते सुद्धा त्याच काळामध्ये. माझं जे प्लॅनिंग होतं ते खूप कठोर, म्हणजे रिजिड प्लॅनिंग करायचो मी त्या काळामध्ये, की 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे जायला नको असं. आणि त्या प्लॅनिंग मध्ये कुठेही फेल होणार नाही याची बिलकुल म्हणजे काळजी घ्यायचो. 60 दिवसांमध्ये जे प्लॅनिंग ठरवलं त्याच्यामध्ये 2-4 दिवस माझे रिझर्व्ह असायचे. तर ते रिझर्व्ह दिवसांमध्ये मी ज्या दिवसाचं प्लॅनिंग बारगळलं ते तिथे ऍडजस्ट करायचो, आणि प्लॅनिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं फेल न होता मी 60 दिवस नॉनस्टॉप व्यवस्थित अभ्यास केला. आणि 60 दिवसांमध्ये मी युपीएससीचा मुख्य परीक्षेचे सगळे विषय 3दा मी रिवाइज केले. फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग. पहिल्या 30 दिवसांमध्ये फर्स्ट रिडिंग कम्प्लीट केली, पुढच्या 15 दिवसांमध्ये सेकंड रिडिंग कम्प्लीट केली, आणि पुढच्या 7 दिवसांमध्ये थर्ड रिडिंग कम्प्लीट केली. पुस्तकातच खुणा करायचो, नोट्स काढायला मला वेळ नव्हता, आणि अशा पद्धतीने मी मुख्य परीक्षा दिली. मुंबईला त्यावेळेस मुख्य परीक्षेसाठी सुद्धा भरपूर स्ट्रगल करावं लागायचं, राहायचं कुठं, जायचं कुठं. तर याच काळामध्ये मग मुख्य दिली मी, आणि इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालो. मलाच विश्वास बसत नव्हता की आयोग नेमकं कशी विद्यार्थी निवडतं, माझ्यासारख्याला इंटरव्ह्यूला बोलवून घेतलं. मग इंटरव्ह्यूची पण बऱ्यापैकी मित्रांच्या संपर्कात राहून तयारी करून घेतली मी, आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं फायनल लिस्ट मध्ये नाव आलं नाही. मी म्हटलं चला आता 2013ला व्यवस्थित तयारी करू. 2013ची परीक्षा दिली तर मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजीमध्ये मी डिस्क्वालिफाय झालो. पण त्याच काळामध्ये 2012ची जी परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये जी सप्लिमेंटरी लिस्ट येते त्या लिस्टमध्ये मी इंडियन याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. मी असिस्टंट कमांडंट आर्म फोर्स इन इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे त्याच्यामध्ये माझी निवड झाली होती युपीएससी मध्ये. पण ती सप्लिमेंटरी लिस्ट होती, मला तिथं जायचं नव्हतं, म्हणून तो विचार मी डोक्यातनं काढून टाकला. 2014ची परत परीक्षेला बसलो. 2013ला सिलेबस बदलला परत. सीसॅट त्यासोबतच ऑप्शनल एकच राहिला, इथिक्स विषय आला, आणि मग मी 2013ला इंग्रजी डिस्क्वालिफाय झालो, आणि 2014ला अर्ज केला. त्यावेळेस माझ्या वयाचा मानाने शेवटचा अटेम्प्ट होता तो 2014. 35 वर्ष होतं ते माझं, आणि हा अटेम्प्ट कसंही करून मला क्वालिफाय करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. मला असं वाटायचं की जर आपण नापास झालो तर लोक काय म्हणतील, आपल्याला स्वतःला आयुष्यामध्ये एवढी चांगली संधी मिळालेली असताना सुद्धा आपण ते तिचा लाभ घेऊ शकलो नाही, तिचा एक करू शकलो नाही, अशी भीती वाटायला लागली. माझ्यावर खूप प्रेशर होतं, आणि मी तसंच त्या प्रेशरच्याच याच्याने अभ्यास पण केला. नेमकं त्या काळामध्ये पूर्वपरीक्षा देताना सीसॅटच्या पेपरच्या वेळेस माझं थोडंसं डोकं धरून घेतलं, तब्येत बिघडली माझी, त्यामुळे माझा मेंटल बॅलन्स राहिला नाही प्रॉपर, आणि मी सीसॅटचा पेपर क्वालिफाय होऊ शकलो नाही. त्यावेळेस क्वालिफिकेशन नव्हतं, पण तो ओव्हरऑल मेरिट जे आहे ते माझं प्रीचं मेरिट क्वालिफाय होऊ शकलो नाही. मी मेरिट प्री डिस्क्वालिफाय झालो, म्हणजे एंड झाला माझं युपीएससीचं करिअर जे आहे ते स्टॉप झालं तिथं. नाऊ आय हॅव ओनली वन ऑप्शन दॅट PSI मधनच प्रमोशन घेत घेत ऍडिशनल SP पर्यंत यायचं, आणि आपलं स्वप्न जे आहे ते स्वप्नासारखंच राहू द्यायचं असतं. बट ज्यावेळेस एखादा ते म्हणतो ना, ज्यावेळेस तुम्ही तुमचं काही मनातलं जर असतं स्वप्न असतं, अगर आप आपकी जिंदगी में कुछ किसी चीज को आप सही दिल से चाहते हो तो पूरी कायनात वो पूरा उसके लिए पीछे जुट जाती है. तसं त्यावेळेस योगायोगाने गव्हर्नमेंटने 2 अटेम्प्ट वाढवून दिले आहे आम्हाला सर्वांना. एक तर सीसॅटचं प्रेशर होतं, आणि दुसरं एज रिलॅक्सेशन 2 वर्षाचं वाढवून दिलं, आणि मला परत संधी मिळून गेली. एक संधी परत त्याच्यामुळे मिळाली मला, आणि ती संधी जी आहे ती मला तुमच्या समोर आता इथं बोलायला एक सक्सेसफुल अधिकारी म्हणून प्रेरणा देत आहे. 2015 मध्ये मग मी कुठल्याही प्रकारची चूक न करता
पूर्व, मुख्य, मुलाखत आणि शेवटच्या यादीमध्ये आपलं नाव इथपर्यंत येऊन गेलो. त्या रिझल्ट नंतर 10 मेला माझा रिझल्ट होता. माझ्या घरामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालं. खूप आनंदाने आम्ही सगळं ते साजरा केलं. माझ्या पंचक्रोशी मधलं तुम्हाला मी सांगायला बिलकुल आनंद वाटेल मला की ट्रायबल कम्युनिटी मधनं जो पावरा म्हणून एक उपसमाज आहे, पावरा जमाती आहे, त्या जमातीतला मी पहिला विद्यार्थी आहे जो युपीएससीच्या परीक्षा क्वालिफाय झालेला. पहिला विद्यार्थी आहे ज्याने युपीएससी मधनं पोस्ट मिळवली आहे. पहिला विद्यार्थी आहे ज्याने युपीएससी मधनं 2 वेळा पोस्ट मिळवलेली. तर तो एक गौरव किंवा तो रेकॉर्ड मी माझ्या महाराष्ट्रातला पावरा समाज जो आहे त्याच्यातनं निर्माण केला. आणि त्याच्या थोड्या दिवसानंतरच अचानक माझी पत्नी जी आहे ती निधन झालं. त्यामुळे माझं जे एक ड्रीम होतं, लबासनाला मला ट्रेनिंगला जायचं होतं, जे तिथं IAS ऑफिसर, IPS ऑफिसर आणि सगळे सिलेक्टेड ऑफिसर असतात त्यांच्यासोबत एक 3 महिन्याचा आपला फाउंडेशन कोर्स होता. ते स्वप्न मात्र माझं पूर्ण होऊ शकलं नाही. आणि मग डायरेक्ट IRSच्या ट्रेनिंगलाच मी तिथं हजर झालो, दिल्लीला, फरीदाबादला. अशा पद्धतीने माझं जे करिअर आहे तो चढ उतार होत राहिला. या संपूर्ण माझा जो प्रवास आहे तो मी माझं विद्यार्थी किंवा समाज बांधव किंवा मित्र आहेत यांच्या मागणीमुळे मी माझं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव पण अजय आहे. अजय, सातपुड्यातील आदिवासी युवकाची प्रेरणादायी यशोगाथा म्हणून. ते युनिक पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं आहे आणि फ्लिपकार्ट, Amazon वर पण उपलब्ध आहे. तर तुम्हाला अजून जर वाटलं की माझ्याबद्दल अजून जास्त जाणून घ्यायचं आहे तर ते पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा आणि त्याचा अभिप्राय मंगेश सरांना कळवा, मला कळवा. मंगेश सरांसोबत राहताना मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. एकतर संबोधी करिअर अकॅडमीला मी भेट दिलेली. त्यावेळेस टाइम मॅनेजमेंट आणि रिसोर्स मॅनेजमेंटचा जो फंडा असतो तो त्यांच्याकडनं शिकलो. आम्ही दोघं एकाच रूमवर थांबलो होतो आणि सकाळी उठलो त्यावेळेस घरामध्ये आंघोळीसाठी पाणीच नाही आमच्याकडे. 1 बकेट पाणी होतं फक्त, तेही जेमतेम. मग मंगेश म्हणे की आपण अर्ध्या अर्ध्या बादलीमध्ये आंघोळ करूया. आम्ही एका बादलीचे 2 भाग केले. अर्धी बकेट मध्ये मंगेशने आंघोळ उरकली, अर्ध्या बकेट मध्ये मी आंघोळ उरकली. फक्त एकच होतं त्याच्यामध्ये की आपण पाणी कमी असल्यामुळे आज साबण लावायचं नाही, म्हणजे जास्त पाणी लागणार नाही. अशा पद्धतीने आम्ही तो दिवस मॅनेज करून आमचं पुढचं सुरू केलं होतं. आणि संबोधी करिअर अकॅडमी जे आहे त्या अकॅडमीसाठी तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की डेडिकेटेड आहेत सर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. बिलकुल बेंबीपासनं पोटतिडकीने तुम्हाला ते गाईड करतात. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि मी प्रत्येकाला हे सांगतो की एज बार जो असतो ना, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला यश मिळवण्यापेक्षा प्रारंभीच्या क्षणाला यश मिळवणं गरजेचं आहे. आता जे विद्यार्थी आहेत त्यांना मी नक्की सजेस्ट करेल की 12वी नंतर किंवा 12वी झाल्या जर तुम्ही जर या ड्रीमच्या मागे लागलात तर नेक्स्ट 3 इयर्स म्हणजे 21व्या वर्षी तुम्ही IAS होणार आहात, IPS होणार आहात. म्हणजे 37व्या वर्षी तुम्ही करिअर मध्ये किंवा 30 ओलांडल्यानंतर सक्सेस मिळवण्यापेक्षा 21व्या वर्षी का नाही मिळवू शकत. आणि आधी जे आमच्या काळामध्ये जे अडथळे होते, डिफिकल्टीज होत्या किंवा नॉलेजचा इश्यू होता, गायडन्सचा इश्यू होता, तो आता राहिलेला नाही. मग वेळ का घालवायचा. जर तुम्हाला उंचीच गाठायची आहे तर अशी उंची गाठा की जिथं पोहोचल्यावर तुम्हाला परत अजून वरती जायची गरज पडणार नाही. माझ्यासारखं एक 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 टप्पा चढत बसू नका. आणि गोल जो आहे ना तो नेहमी हाय सेट करा. म्हणजे तुम्ही त्या दिशेने जर प्रयत्न सुरू केला तर कमीत कमी त्या गोलच्या खालचा दुसरा किंवा तिसरा कुठेतरी तुम्ही अडकणार आहात. जर तुम्ही सुरुवातच जर एक लो गोल पासून केली, छोट्याशा ध्येयापासून केली तर तिथपर्यंत गाठणं सुद्धा आपल्यासाठी अवघड. कष्ट सारखेच करावे लागतात कुठेही जायचं असलं तरी सुद्धा. वेळ सारखाच द्यावा लागतो. मग का नाही आपण जास्त हायेस्ट जे आहे आपल्याकडे एम ठेवलं पाहिजे. तर हे माझे सजेशन्स आहेत. आणि एवढ्या आपल्याला कमी वेळेमध्ये संपूर्ण आयुष्य उलगडून दाखवणं हे शक्य नसतं.
तरी मी माझ्या पद्धतीने माझ्या प्रवासातले जे महत्वाचे टप्पे तुम्हाला मांडलेले आहेत आणि माझं जे पुस्तक आहे ते वाचल्यावर तुम्हाला नक्कीच माझं आयुष्य कशा पद्धतीने विथ स्ट्रगल सक्सेस स्ट्रगल असं मल्टिपल फेज मधनं गेलंय ते तुम्हाला कळेल. आणि मी माझं पुस्तक तुमची प्रेरणा म्हणून वाचा हे मी सांगतो. मला ओळखण्यापेक्षा तुम्हाला ओळखा त्या पुस्तकातनं. तर मंगेश, अजून काय बोलायचं? मला वाटतं की मी माझं स्ट्रगल बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. बिलकुल बिलकुल. खूपच तुझा फक्त हा व्हिडिओ स्टँड झालेला आहे, तो जरा हा मुवमेंट नाहीये त्याला, ते मला. ओके. येस, अजयनी विजयच होत राहिलं पाहिजे नेहमी. आता हा येस, आता येतो जातो असं होतंय ते, तर बराचसा म्हणून मी मध्ये चालू असताना डिस्टर्ब ओके केलं नाही. ओके. पण हा हा अजय हा विजयी झालेला आहे. नेटवर्कचा इश्यू आहे थोडं. हा अजय, हो 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 हो. तुझ्या संपूर्ण संघर्षाबद्दल मी एवढं म्हणेल की बिलकुल. अजय हा आता विजयी झालेला आहे. ओके. आणि ओके ओके. याच्यामध्ये आता जो ट्रॅडिशनल पार्ट आहे हा काही सांगण्याची गरज नाही, कारण ते आपण नेहमी सांगतच असतो. कशी तयारी करायची, काय तयारी करायची, काय पुस्तकं, ह्या गोष्टी सगळ्या मी सांगत असतो विद्यार्थ्यांना. बाकीच्या इथे सगळ्यात महत्वाचं आहे, पहिले तर सगळ्यात महत्वाचं तुझं खूप खूप आभार की खूप म्हणजे खूप खूप चांगल्या पद्धतीने, चांगलं म्हणण्यापेक्षा एक वास्तविकता जी आहे जीवनाची ती उलगडली या ठिकाणी. काय असतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोन्याचा चम्मच तोंडात घेऊन जन्माला येणारे विद्यार्थी आणि अगदी अभावग्रस्त समाजातून येणारे विद्यार्थी यांच्या ओरिएंटेशन मध्ये आणि अप्रोच मध्ये, जीवनाबद्दल बघण्याच्या अप्रोच मध्ये फार फरक असतो. इथे मित्रांनो, तुम्ही सगळेजण इथे आहात, मोस्टली तुम्ही मुंबईमधून आहात आणि काही लोक जे आहेत तर ते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून या ठिकाणी आहे. अजयचा जो आत्ताचा हा जो संपूर्ण प्रवास आहे, म्हणजे अगदी पाड्यातील विद्यार्थी, आदिवासी पाड्यांमधील सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये पायथ्याशी राहणारा विद्यार्थी, ज्याच्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्याच्यानंतर पुस्तकं कुठली वाचायची, म्हणजे अगदी प्रायमरी एज्युकेशनला सुद्धा, किंवा अगदी 10वी नंतर कसं करिअर निवडायचं, फॉर्म कसा भरायचा, अजूनही या अडचणी अनेक लोकांना येतात. अगदीच महानगरांमध्ये सुद्धा या अडचणी विद्यार्थ्यांना, जे स्लम्समध्ये असणारे विद्यार्थी असतात त्यांना येतात. ग्रामीण भागातील अद्यापही अजून अनेक विद्यार्थ्यांना या अडचणी येतात. परंतु आता ग्लोबल विलेज झालेला आहे, त्याच्यामुळे इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचशा सुविधा सुद्धा उपलब्ध झाल्या. तर अजयचा हा जो संघर्ष आहे त्याच्यासाठी तुम्ही ते पुस्तक परत वाचा. मी सजेस्ट करेल की सगळ्यांनी ते जे पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, जे Amazon, Flipkart वरती अवेलेबल आहे, ते सगळ्यांनी वाचावं, घ्यावं ते पुस्तक. त्याच्यातून आणखी तुम्हाला कंटिन्युअस मोटिवेशन मिळेल, प्रेरणा मिळेल. आणि याच्यामध्ये हे जे टप्पे सांगितले ना, ते खूप महत्वाचे आहे. म्हणजे मला आता आयडिया होती या सगळ्या गोष्टींबद्दल, परंतु आज ते प्रत्यक्ष अजयनी सांगितलं आणि ते त्याची सेन्सिटिव्हिटी तुम्हाला नक्कीच कळली असेल, की एखाद्याने ठरवलं की जायचं आहे, म्हणजे सुरुवातीला युपीएससी काहीच माहिती नाही. युपीएससी माहिती नाही, मेडिकलला जायचं होतं, परंतु तिकडे नंबर लागला, पण आर्थिक विवंचनेमुळे तिकडे जाता आलं नाही. म्हणजे बऱ्याचदा बघा, आज आपल्या देशामध्ये कित्येक विद्यार्थी म्हणजे एमबीबीएस ची प्रिपरेशन करत असतात, लाखो रुपये, लाखो, ज्यांच्या आईवडिलांकडे चांगला पैसा आहे, लाखो रुपये त्या एमबीबीएस ला ऍडमिशन मिळावं किंवा जीआरईच्या माध्यमातून आयआयटी ला ऍडमिशन मिळावं याच्यासाठी. म्हणजे आम्ही तर युपीएससी एमपीएससी ला पण जेवढी फीस घेत नाही ना, त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे 10वी-12वीच्या मुलांची 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये फीस घेतात. अजयचं त्या ठिकाणी नंबर लागला असताना सुद्धा, जे एक प्रेस्टिजियस कॉलेज आहे, त्या ठिकाणी फक्त 4-4.5 हजारासाठी त्याला तिकडे प्रवेश घेता आला नाही. हे आपल्या देशात अजूनही अनेक विद्यार्थ्यांचं दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे खूप सामाजिक बांधिलकीतून काम करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं जे बऱ्याचशा लोकांना असतं की आपण कुठल्या तरी सो कॉल्ड हायफाय कॉलेजेस मधून शिकलं तरच आपण काहीतरी चांगलं करिअर हे करू शकतो. बिलीव्ह मी इथे मुंबईमध्ये आज 15 वर्ष झाले मी काम करतोय. मी सुद्धा गावातूनच आहे. आमचं काही खूप इंग्लिश वगैरे असं खूप चांगलं होतं किंवा हायफाय कॉलेजेस, स्कूल्स मधून शिकलो अशातला भाग नव्हता. परंतु मी इथे तुम्हाला सांगतो की इंटरनॅशनल स्कूल्समध्ये, म्हणजे ज्याचे इंटरनॅशनल स्कूल्स, शाळा आहेत, सीबीएसई, आयसीएससी सारखे स्कूल्स आहे, तिथून शिकलेल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश त्यांचं खूप चांगलं असू शकतं, परंतु आयुष्याचं जे ज्ञान आहे ना, ते आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ते जास्त आहे. त्याच्यासाठीचा संघर्ष ते जास्त मोठ्या पद्धतीने करतात. तो संघर्ष
अजयनी केलेलं आहे. मराठी मीडियम, संपूर्ण मराठी मीडियम, त्याच्यातून येते एक एक पायरी, एक एक टप्पा पार पाडत आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून म्हणजे दिस इज म्हणजे अनेक विद्यार्थी माझ्याकडे असे येतात की काही लोक तर आमच्या मित्रपरिवारापैकी म्हणा किंवा माझी एक स्टुडंट सुद्धा होती जी ट्रायबल डिपार्टमेंटलाच तिचं सिलेक्शन झालं डेप्युटी डायरेक्टर म्हणून. तर तिचं सुद्धा एज्युकेशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालं. तर बऱ्याचदा आपल्याला असा एक न्यूनगंड असतो की अरे आपण मराठी मीडियम मधून शिकलो किंवा आपलं जे एज्युकेशन आहे ते असं सर्वसामान्य शाळांमधून झालंय. तर अजयचं बघा ओपन युनिव्हर्सिटीमधून शिकलेला विद्यार्थी आणि ओपन युनिव्हर्सिटीमधून शिकलेला विद्यार्थी शाळा मास्तर होतो. ओके, शाळा मास्तर म्हणजे पहिले डीएड करतो, नंतर ओपन युनिव्हर्सिटी मधून शिकतो, शाळा मास्तराची नोकरी करतो, नोकरी करता करता पुन्हा एमपीएससी ची एक्झाम देऊन पीएसआय होतो. पीएसआय मध्ये सुद्धा एवढे अडथळे किंवा इतका स्ट्रगल आहे. ट्रेनिंग सेशन्स मध्ये काय केलं त्यांनी ते सांगितलं. सोबतच गडचिरोली सारख्या नक्षलवादी म्हणजे जो गडचिरोलीचा संपूर्ण बेल्ट अजूनही नक्षलग्रस्त आहे, त्या ठिकाणी जीवन मरणाचा प्रश्न, त्या संघर्षातून अभ्यास बिलकुल सुटत नाही आणि कंटिन्युअसली स्ट्रगल करत करत युपीएससी ची परीक्षा एकदा उत्तीर्ण होऊन सुद्धा म्हणजे जी परीक्षा त्यांनी 2012च्या लिस्टमध्ये हे केली होती, क्वालिफाय केली होती आणि जी पोस्ट मिळाली होती, तर ती पोस्ट सुद्धा क्लास 1 ग्रुप ए ऑफिसरचीच होती. असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर रेल्वे ट्रॅफिक. म्हणजे इथे रेल्वेचे कॉन्स्टेबल होण्यासाठी विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष घालतात किंवा स्टाफ सिलेक्शन सारख्या छोट्या-मोठ्या एक्झाम्स मधून किंवा आरआरबीच्या एक्झाम्स मधून साधं टीसी होता येत नाही विद्यार्थ्यांना 2-2, 3-3 वर्षामध्ये. त्या ठिकाणी क्लास 1 अधिकाऱ्याची पोस्ट मिळून सुद्धा एमपीएससी मधून वित्त व लेखा सेवा मिळून सुद्धा त्या पोस्ट नाकारल्या आणि खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हा जो ऍटिट्यूड आहे, हा ठेवून त्यांनी कंटिन्युअस एफर्ट्स घेतले. निसर्गाने साथ दिली म्हणजे एक अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्या 2014 मध्ये मला आठवतं की अटेम्प्ट्स वाढले आणि जे वाढलेले अटेम्प्ट्स आहेत, जे वाढलेलं एज आहे ते अजूनही आहेच. म्हणजे आम्ही ज्यावेळेस म्हणजे मी तर फार आधी सगळं सोडून दिलं. परंतु 30, 33 आणि 35 असं एज लिमिट असायचं. नंतर ते आता युपीएससी साठी सिव्हिल सर्व्हिसेस साठी 32, ओपनला ओबीसी असेल तर त्यांना 35 आणि एससी एसटी ला 37 झालेला आहे. ओके, 37 पर्यंत एज लिमिट आहे. तर त्या एज लिमिटचा फायदा घेत अजयनी पावरा समाजामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावरा समाजामधून पावरा आदिवासी समाज जो आहे त्या आदिवासी समाजामधून एक एक ध्येय प्राप्त केलं. महाराष्ट्रातील पहिला युपीएससी क्वालिफाय झालेला अधिकारी होणं हा एक निश्चितच बहुमान आहे. पण अजय आपल्याला इथेच थांबायचं नाही. आपल्याला पावरा समाजच नव्हे तर आदिवासी समाजातून पाड्यापाड्यांमधून ते काम मी संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून करण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो. पालघर झालं, ठाणे जिल्हा झालं, अनेक ठिकाणचे विद्यार्थी कनेक्टेड आहेत संबोधीच्या अभियानाशी. त्यांना जसं गायडन्स पाहिजे असेल ते करतोच आणि अजयनी सुद्धा स्पेसिफिकली ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी काही खूप चांगल्या सकारात्मक उपक्रम जे आहेत ते चालू केलेले आहे. एक ऑर्गनायझेशन सुद्धा त्या दृष्टिकोनातून सुरू केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून गायडन्स जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलं जातं. तर आपल्याला हे लिमिटेड ठेवायचं नाही. मला एक आठवतं म्हणजे हे फर्स्ट आपण असतो, पण आपण फर्स्ट आपल्या मागून कोणीतरी सेकंड, थर्ड, फोर्थ सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे मी इथे एक एक्झाम्पल कोट करू इच्छितो की माझा आणि डॉक्टर रवींद्र शिशवे जे आयपीएस आहेत, ओके, ते ज्यावेळेस मी जस्ट सुरुवात केली होती युपीएससीची तर त्याच बॅचमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि 2010ला ते ज्यावेळेस सांगलीला एसपी होते तर त्यांचा आणि माझा इथे आगरी समाज जो आहे मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सत्कार केला होता आमचा दोघांचा आणि माझं तिथे स्पेशल लेक्चर होतं 2010ला इथे कल्याण डोंबिवलीला मला वाटतं डोंबिवलीला होतं. तर त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली होती मुलांना, कारण तो आगरी महोत्सव होता. तर त्यांनी असं बोलले होते की मला ज्यावेळेस 2001च्या बॅचला माझं आयपीएस म्हणून सिलेक्शन झालं त्यावेळेस मला खूप अभिमान वाटला कारण आगरी समाजातून मी पहिलाच ऑफिसर होतो, आयपीएस होतो. पण आज 2010 पर्यंत मला आज त्याचा पश्चाताप असा होतोय किंवा असं प्राऊड फिलिंग होत नाही कारण माझ्या आगरी समाजातून मी तेव्हाही पहिला होतो आणि 2010 मध्ये पहिलाच आहे. कारण माझ्यानंतर म्हणजे पहिला इन द सेन्स माझ्यानंतर दुसरं कोणी झालेलं नाहीये याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी आपल्याला जो पावरा समाज आहे किंवा इतर आदिवासी घटक जे आहे आणि इतर वंचित घटक जे आहेत, महिला आहे, कारण आपण हे अभियान जे चालवतो जे आहेरे आणि नाहिरे आहेत म्हणजे जे जे ज्यांना खरं सोशल सेन्सिटायझेशन आहे, ज्यांना खरोखर हे परिवर्तन काय असतं, कशाशी खातात हे समजलेलं आहे, त्यांना या प्रशासनामध्ये आणणं
आणि वेलफेअर स्टेटची संकल्पना ही प्रत्यक्षात उतरवणं यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर तू आणि मी, आणखी आपले अनेक जे मित्र आहेत, या सगळ्यांनी मिळून आपण हे जे आपलं जे अभियान आहे हे पुढे नेऊया. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, अजय सरांच्या माध्यमातून तुमच्या समोर एक खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी एक आदर्श आणि स्ट्रगलिंग म्हणजे कंटिन्युअस फोकस, स्ट्रगल अँड देन अचीव. ओके, तुमच्याकडे तुमच्यापैकी काही विद्यार्थी अशा स्ट्रगल म्हणून आजही जात असतील. काही विद्यार्थी खूप फेवरेबल कंडिशन्स मधून आहेत. जे फेवरेबल कंडिशन्स मध्ये आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं की तुमच्याकडे जर खाण्यासाठी चणे असतील तर ते नीट खायला शिका. आई वडिलांनी दिलं म्हणून ज्याला आपण म्हणतो की कधी कधी आपल्याला हे येतो, तर तसं काही करू नका. काही विद्यार्थी ज्यांच्याकडे चणेच नाही आहे तर त्यांनी संघर्ष आहे म्हणून घाबरून जायचं नाही, कारण तुमच्या समोर आता अगदी प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, लाईव्ह एक्झाम्पल आहे. सो एनिवे, मी आता काही जास्त बोलत नाही. अजयनी जो काही याच्यामध्ये क्षेत्रामध्ये विजय मिळवला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन, कौतुक. आणि पुस्तक सगळ्यांनी वाचा, अवश्य वाचा, प्रमोशन करा त्याचं. आणि आता या सेशनच्या संदर्भात कोणाला काही क्वेश्चन्स असतील सरांना, अजय सरांना, तर प्लीज विचारा. ओके, अजूनही आपल्याकडे बरेच विद्यार्थी उपस्थित आहेत. काही प्रश्न असतील तर विचारा. आणि सगळ्यांनी हा सगळ्यांनी जर व्हिडिओ ऑन केले तर बेटर राहील. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा प्लीज. आणि अजय सरांना विचारा, प्रश्न विचारा. येस नागेश्वरी, तुला काय विचारायचं आहे? तुझा हे ऑन कर. नागेश्वरी, आवाजच येत नाहीये तुझा. हा, नाही आवाज नाही येत. जयराज. येस, नागेश्वरी ही सोलापूरवरून आहे अजय, आणि मला वाटतं तिला काहीतरी विचारायचं होतं परंतु आता तिचा आवाज येत नाही. पण नागेश्वरी सोबत कालच माझं बोलणं झालं. अतिशय म्हणजे काय म्हणतो, संघर्षाच्या परिस्थितीतून ती सोलापूरमधून तयारी करते आहे. कालच तिचं बोलणं झालं माझ्याशी. तिने सांगितलं की सर मला UPSCची प्रिपरेशन करायची आहे परंतु मला काही विशेष असा सपोर्ट नाही. तिला म्हटलं ठीक आहे, मी तुझ्यासोबत आहे आणि तिथे जे काही ऑफिसर्स आहेत जसं, तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करेल आणि तुला जसा आमच्यातर्फे सपोर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सो नागेश्वरी, आम्ही तुझ्यासोबत आहोत. ठीक आहे, फक्त मानसिक तयारी ठेव आणि ओके, अभ्यासाची तयारी ठेव. एनिवे, कोणाला काही विचारायचं आहे? आणखी कुणाला काही विचारायचं आहे? ओके, मला वाटतं की यस, नेटवर्कचा पण थोडा इश्यू येतो. नाही नेटवर्कचं ठीक आहे आता. ओके, ठीक आहे. सो कुणालाच काही विचारायचं नाहीये. भूक लागल्या असतील सगळ्यांना. 2 वाजलेत. बघा, ज्ञानाची भूक जास्त असते की पोटाची भूक जास्त असते याचा विचार करायचा आपण. आणि तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळते. ओके, आपण एकमेव आहोत की जे ऑनलाईन वरती हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण घेतोय. आणि मी प्रयत्न करतोय की तुमच्या समोर सगळे जे काही ज्यांनी संघर्ष केला आणि जे वेगवेगळ्या पोझिशन्सला आहेत त्यांना उभं करण्याचा. यस, ओके, अच्छा रोशन को कोई क्वेश्चन नहीं है. सो थँक्स अ लॉट ऑल ऑफ यू. आज आपण या ठिकाणी आजचा आपला हा 10 जानेवारी 2021 ला क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, फातिमा शेख शिक्षिका आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त हे जे आपण एक 10 दिवसांचा उपक्रम ठेवलाय त्यातला हा आजचं हे म्हणजे 3 तारखेला सुरू झालं आणि आज 10 जानेवारी. तर हे आज एक महत्वाचं सेशन होऊन गेलं ज्याच्यामध्ये स्वाती सुर्वे इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस, रोशन कांबळे महाराष्ट्र म्हणजे पोलीस फोर्स मध्ये इंटेलिजन्स ऑफिसर, आणि आता अजय खर्डे सर, या लोकांनी तिघांनी खूप विस्तृतपणे खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्वाचं त्यांनी त्यांचा संघर्ष सांगितला. संघर्ष डिस्कस करणं हे एक वेगळं मोटिवेशन असतं. कारण कसं असतं की जोपर्यंत मनापासून प्रेरणा मिळत नाही तोपर्यंत तुमची बुद्धी चालत नाही. ओके, तुम्ही खूप बुद्धिवान असाल किंवा तुम्ही फार हुशार असाल, 12वी 10वी ला खूप मार्क्स घेतलेले असाल, इट डझंट मीन की तुम्हाला सगळ्याच काही गोष्टी येतात. तुमच्या या बुद्ध्यांकासोबत तुमचं हार्ट हे झालं पाहिजे. आणि कुठलीही कंडिशन्स असू द्या, कुठल्याही कंडिशन्स मध्ये आपण संघर्षरत राहणं आणि त्या पदापर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे. मी या सेशनला इथे कन्क्लूड करतो आता की आपण ज्या पदासाठी सिलेक्ट झालेलो आहोत,
म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एवढं लक्षात घ्या, माझा संबोधी करिअर अकॅडमीचा स्टार्ट करण्याचा ते मिशन, त्या मिशनमध्ये वाहून घेण्याचा एकच महत्वाचा उद्देश होता की ज्यांना सामाजिक बांधिलकी आहे, जे कुठेतरी परिवर्तनवादी काम करू इच्छितात, अशा सगळ्याच स्त्री पुरुष जे काही विद्यार्थी असतील, चांगल्या मताच्या लोकांनी, चांगल्या विचारांच्या लोकांनी, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांनी या देशाच्या शासन प्रशासनामध्ये येणं फार आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही. अजय आज या पदावरती आहे म्हणून अजयला ती अपॉर्च्युनिटी एक मिळते की चला निदान नाही संपूर्ण तर आपण निदान आपला जो काही समूह आहे त्या समूहासाठी एक काम करणं, त्यांच्या समोर एक आदर्श निर्माण करणं. तर असा आदर्श प्रत्येकाने निर्माण केला पाहिजे आणि प्रत्येकाने विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं फार आवश्यक आहे. त्या मोटिवेशन देत असताना त्याच्यातून आणखी चांगले अधिकारी घडवणं किंवा चांगले व्यक्तिमत्व घडवणं हे आणखी आवश्यक आहे. सो असे तुम्ही भविष्यामध्ये या संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून किंवा कुठूनही म्हणा, असे तुम्ही सुद्धा व्यक्तिमत्व घडावेत, तुमचं व्यक्तिमत्व फुलावं आणि या देशाला, या राज्याला आपण चांगले प्रशासक देऊया. म्हणजे या एका अपेक्षेसह जे आपण 15 वर्षापासून करतोय, आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये IAS IPS आणि वेगवेगळ्या एक्झामिनेशन्सच्या माध्यमातून या देशाला आणि राज्याला प्रशासक दिलेलेच आहेत. स्टाफ सिलेक्शन्स, बँकिंग, MPSC, UPSCच्या माध्यमातून. तर सगळ्यांना मी आवाहन करेल, अभ्यास करत राहा. संघर्ष तुमचा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, परंतु तुम्हाला अभ्यास करण्याची मानसिकता तुमची स्वतःची डेव्हलप होणं फार आवश्यक आहे. सो थँक्स अ लॉट मित्रा. अजय आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि एक सांगतो की जे माझं पुस्तक आहे ते वाचून त्याच्यामध्येच माझा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला ते पुस्तक कसं वाटलं ते मला नक्की कळवा. मी ओपन आहे. जर तुम्ही तुमच्या पंखांमध्ये जर आहे ताकद उडायची तर आम्ही तुम्हाला हवा देण्यासाठी बिलकुल सोबत आहोत. ठीक आहे. तर सर्वांना शुभेच्छा. आणि मला मंगेशने संबोधी करिअर अकॅडमीच्या माध्यमातून एक माध्यम असतं कुठले, त्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचायची संधी दिली. तुम्हाला माझं जे यश आहे त्याचा जो खरा प्रवास आहे तो उलगडून दाखवायची एक संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. माझ्या पुस्तकामध्ये मी एक लिहिलेलं वाक्य, ऊंचाइयों पर देखकर हैरान है मुझे सब लोग, ऊंचाइयों पर देखकर हैरान है मुझे सब लोग, लेकिन किसी ने मेरे पाँव के छाले नहीं देखे. क्या बात आहे. तसं आहे. तर ते छाले पण बघायचे असतात, बरोबर आहे, आणि ऊंचाई पण बघायची असते. थँक्यू सर्वांना, धन्यवाद. ओके, थँक्स अ लॉट डिअर, थँक्स अ लॉट. पुढील आपले उपक्रम आहेत त्याच्यासाठी पण शुभेच्छा. बिलकुल आपण जे काम करतोय आणि पुढे अजय सरांचं मार्गदर्शन तुम्हाला पुन्हा कधीतरी मिळेलच या संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरून. सो सगळ्या विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी प्रयत्नात राहा. आपल्याला यशस्वी व्हायचंच आहे आणि अधिकारी होणं हे अनेक लोक करतात. अधिकाऱ्यासोबत एक चांगला ह्युमन बिंग होणं, एकमेकांना कोऑपरेशन करणारा, हे होणं फार गरजेचं आहे. ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही ती अपेक्षा किंवा त्यावरती पण काम कराल. सो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे आजचं सेशन, महत्वाचं जे सेशन होतं ते आता इथेच संपलेलं असं मी जाहीर करतो. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. ओके, चलो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.